हरिचन्दनं सुललितं कण्ठे गङ्गिकावली गोपस्त्रीपरिवेष्टितो विजयते श्रीराम समर्थ. सर्वांना सप्रेम नमस्कार. कथा सुरू करण्यापूर्वी रोजच्या प्रमाणे 1 मिनिटभर आपण डोळे मिटून शांत निश्चिंत बसूया. परमात्मा आपल्या पाठीशी आहे एवढा छोटासा विचार करावा की निश्चिंतता येते, आणि एवढाच एक विचार शांतपणे करावा. श्रीराम. मंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री
सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की, भगवान श्री लक्ष्मी पल्लीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि 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 ओम नमो वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो। पंथ अनंत या राघवाचा, सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका
सामान्य ऐसा नमस्कार माझा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेषु ब्रह्मयन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा सत्यं परं धीमहि व्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं वैपायनो विरह पुत्रेति तन्मयतया तरमोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद भागवताचा पवित्र उद्गार आपल्या कानावरती पडावा, थोडासा जीवनातला वेळ सार्थकी लागावा आणि अतिशय अंतर्मुख होऊन शुद्ध अध्यात्माचा आणि शुद्ध धर्माचा विचार करावा, या प्रामाणिक हेतून या ठिकाणी जमलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला मनापासून नमस्कार करतो। भगवंताच्या कृपेसाठी जे वागणं भगवंताला प्रिय आहे ते आपल्याकडून घडावं, याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे जे धार्मिक सज्जन इथे बसले असतील त्यांच्या त्या धारणेला वेगळा नमस्कार करतो। अधिकारी, साधक, तत्वचिंतक, श्रेष्ठाचे कला उपासक, वैदिक, याज्ञिक, समाजातल्या विविध क्षेत्रातले मान्यवर इथे बसलेले आहेत, सर्वांबद्दल आदराचा भाव व्यक्त करतो। पुण्याहून आलेले खूप लोक आहेत, माझ्या पाठीशी नेहमी असतात। रास्ते काका अभ्यासाच्या बाबतीत, त्यांना, पिंपळगावकर काकांना, इनामदार काकूंना, अमित दादांना, सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो। या भागवताची संहिता वाचायला बसलेले अतिशय पवित्र वेदमूर्ती श्री सचिन गुरुजी आणि त्यांच्या सगळ्याच टीमला अभिवादन करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो। सगळ्या जगामध्ये धर्माचा आणि मोक्षाचा जास्तीत जास्त विचार ज्या देशानं केला त्या देशाचं नाव आहे भारत। अर्थ आणि काम या दोन गोष्टींचा विचार भारताबरोबर इतर देशांनी केला, थोडासा जास्ती केला असेल, पण हे अर्थ आणि काम आपल्या अनहिताचे होता कामा नयेत, याकरता धर्म आणि मोक्ष याच्या कोंदणामध्ये, याच्या संपुटामध्ये भारतीय ऋषींनी बसवून दाखवले। आपल्या जीवनामध्ये आपल्याला नेहमी काही ना काही पाहिजे असं वाटत असतं। ही स्वाभाविक प्रेरणा अनेक जन्मांच्या वासनेनं होत असली तरी तिला सुद्धा आपल्याला योग्य न्याय द्यावा लागतो, तरच मोक्ष नावाच्या गोष्टीकडे आपल्याला जाता येऊ शकतं। म्हणून कामाला भगवंतांनी आपलं स्वरूप म्हटलं। धर्माला अविरुद्ध असणारा काम हे माझं स्वरूप आहे आणि ज्या इच्छा आपल्याला पूर्ण करायच्या, काम याचा अर्थ कोणत्याही इच्छा, त्या पूर्ण करीत असताना त्याकरता अर्थाची केवळ गरज नाहीये, तर ती अनिवार्यता आहे। अर्थाशिवाय काम पूर्ण करताच येणार नाही।
म्हणून तो अर्थही तुम्ही सामर्थ्याने मिळवा, असं वैदिक ऋषी आपल्याला उच्च रवानं सांगतात. अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनीम मिरवीत मिरवीत लक्ष्मी घरी आणा, असा अतिशय श्रीमंत होण्याचा सल्ला ऋषींनी दिला. पण त्याबरोबर सावध करून ठेवलं की अर्थ आणि काम या दोन गोष्टींनी तुम्ही जीवनामध्ये परिपूर्णतेचा अनुभव घेऊ शकणार नाही आहात. कोणापेक्षा तरी माझ्याकडे जास्त आहे या गैरसमजात राहाल, यापेक्षा काही मिळणार नाही. म्हणून समाधानाची व्यवस्था कशात असेल? वैयक्तिक समाधान आणि सामाजिक स्वास्थ्य याचा विचार करून धर्म सांगितला आणि सर्वोत्तम कृपा मिळवायची असेल तर मोक्ष नावाचा पुरुषार्थ सांगितला. आणि या चारही पुरुषार्थांचा विचार करणारं आपलं वैदिक वाङ्मय आहे. आणि या वैदिक वाङ्मयाचं लास्ट फ्रूट जर काय असतील, शेवटचं फळ जर काय असेल तर ते भागवत आहे. वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ. आणि काय, आंब्याचा जर आपल्याला आनंद घ्यायचा असेल तर तो मुळामध्ये घेता येत नाही, तो खोडामध्ये घेता येत नाही, तो फांद्यामध्ये घेता येत नाही, तो आंब्याच्या फळामध्येच घ्यावा लागतो. तसं लास्ट आउटपुट, लास्ट फ्रूट जर काय असेल या वेदरूपी कल्पवृक्षाचं तर ते श्रीमद भागवत आहे. वेदव्यासांना सुद्धा भागवताच्या लेखनानंतर लेखणी खाली ठेवावी अशी प्रेरणा होत असेल. आता काय लिहायचं राहिलंय बरं, असं जर त्यांना वाटत असेल तर आपल्याला भागवत ऐकल्यानंतर आता काय ऐकायचं राहिलंय बरं, असं निश्चित वाटल्याशिवाय राहणार नाही. फक्त हे निश्चय होईपर्यंत पुन्हा 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 ऐकावं लागेल. माहिती करून उपयोग नाहीये. समर्थांनी साधकाची व्याख्या करत असताना निश्चया कारणे करी श्रवण या नाव साधक असं म्हटलं. माहिती तर असतंच सगळ्यांना, नुसतं माहिती करून घ्यायचं नाहीये, तर ते आपल्या अंगी बांधलं पाहिजे. आणि यासाठी अनेक वक्त्यांकडून अनेक वेळेला भागवतासारखे ग्रंथ पुन्हा पुन्हा ऐका. चला, अतिशय महत्वाच्या वळणावर आपण आहोत. आज भगवान येणार आहेत, पाळणा बांधलेला आहे तिकडे, कन्हैया आने वाले आज. असा उत्साह असा भरून व्हायला पाहिजे हो. आज गंमत म्हणजे आपल्याला व्यवहारामध्ये काही मिळत नसेल ना तर माणसाचा उत्साह असा कमी झालाय. एक सामान्य विधान करतोय बरं मी हे, पण असं आज कृष्ण येणार आहेत का असं उत्साहानं फक्त यजमानांना तुम्हाला मोजक्या लोकांना नाही वाटून उपयोग. आज जरी आला एखादा आणि डायरेक्टली या भागवताशी संबंध नाही, त्यालाही असं वाटलं पाहिजे अरे आज कन्हैया आने वाले आहे. सगळ्यांना बाजूला करून कृष्ण त्याच्यावर आधी कृपा करतात. कारण तो येणार आहे, मग तो येतो का नको तिथं वेदांत आणू नका. आलेलाच आहे तो, इकडे बसलेलाच आहे कन्हैया. तर आरंभ करूया. आजचा जो कथानकाचा भाग आहे तो प्रल्हाद आणि नरसिंह यांच्या संवादाने सुरू होतो. काल आपण प्रसंग पाहिला की लोक विलक्षण अद्भुत रूप धारण केलं प्रभूंनी. अर्थात ते प्रल्हादाकरता केलेलं नाहीये, ती डिमांड हिरण्यकश्यपूची होती. प्रल्हादाला साध्या रूपात जरी आले असते तरी त्याला काही फार बिघडत नव्हतं. विष्णू रूपात जरी आले असते, ज्या रूपात त्यानं भजन केलेलं आहे, नारद गुरुजी आहेत ना त्याचे, तर विष्णूचं जे रूप वर्णन केलंय त्या रूपात आले असते तरी प्रल्हादाला काही प्रॉब्लेम नव्हता. पण असंच नको तसंच नको त्याचं होतं ना. ठीक आहे म्हणले, या रूपात येतो. लोकेभ्यो त्वद्भि सृष्टेभ्यो, कुणाकडनं मला मृत्यू नकोय, कुठल्याही लोकांकडून नको. हिरण्यकश्यपू हुशार आहे खरं. मला खूप वेळा वाटतं रावण वगैरे यांनी हिरण्यकश्यपूचा अभ्यास करायला पाहिजे होता. तो भागवताला जात नव्हता रावण, हा प्रॉब्लेम आहे. त्यानं माणसाकडून मरण आलं तर चाललंय म्हणलं होतं. सोपं गेलं देवाला, ते सोडून द्या. किती हुशार असेल हिरण्यकश्यपू. तू निर्माण केलेल्या ब्रह्मदेवा, तू निर्माण केलेल्या कोणत्याही चेतन किंवा अचेतन वस्तूकडून मला मृत्यू नको म्हणा. दिवसा नको रात्री नको हे तर आहेच आहे. तुझ्या
कारण सगळी निर्मिती ब्रह्मदेवाची आहे ना. म्हणून भगवंतानी वेगळंच वापरलं. तेवढ्या वेळापुरतं किती त्रिगुण आणि पंचमहाभूत वेगळी निर्माण केली असतील विचार करा त्या देहाकरता. कारण त्रिगुण आणि पंचमहाभूतांचं हे सगळं बनलेलं आहे ना. अष्टधा प्रकृती, अष्टधा प्रकृती, अष्टधा प्रकृती सारखं आपण ऐकत राहायचं. एक दिवस निश्चय होतो तो. तर त्यांनी भगवंतानी हे जे लोकविलक्षण अद्भुत रूप वर्णन केलंय तिथे की तम विक्रमंतम सगदम गदाधरो महोरगम तार्क्षसुतो यथा ग्रहीत. कसं धरलंय त्याला, कसा वेगळाच निर्माण झाला तो. आत्ता ज्यांनी नरसिंह पिक्चर पाहिलाय का, चित्रपट पाहिला का तुम्ही? पाहिला नसाल तर पहा. ॲनिमेशन फिल्म आहे आणि ज्या तरुण मुलानं ती काढली आहे त्यानं घर विकायला काढलं होतं अक्षरशः फंड्स करता स्वतःचं. आणि अशी नरसिंहाने कृपा केली, आता किती घरं घेऊ शकतोय तो. जगात गाजलेली फिल्म आहे ती. आणि आपला इंडियन भारतीय मुलगा आहे तो. थोडक्यात कुठल्या तरी जन्मीची त्याची नरसिंह उपासाला फळाला आलेली असेल असं वाटतं मला. नाही तर इतकं मोठं यश इतक्या छोट्या वयात येणं अवघड आहे. बऱ्याचशा कन्सेप्ट आणि खूप मोठ्या मोठ्या भागवतकारांनी त्याला समजावून सांगितलंय बरं की तो हे कसं काढ. मार्गदर्शक त्याचे भागवतकार आहेत, इंद्रेश कुमार वगैरे हे लोक आहेत. त्यांनी ते दिलंय आणि सुरुवातीला टायटलमध्ये. मला ते बघायला वेळ झाला नाही, पण त्यांचे एक जण माझ्याकडे परवा आले होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं त्यांनी अभ्यास कसा केला नरसिंहाचा. आणि असं विलक्षण रूप ते धारण केलं. सगळेजण घाबरले. घाबरला नाही तो फक्त प्रल्हाद. मांडीवर बसलाय, डाव्या मांडीवर त्याला घेतलंय. लक्ष्मीदेवी इकडे आहेत. सगळ्या देवदेवतांनी स्तुती केली. ब्रह्मदेवादी देवांनी या नरसिंह रूपाची स्तुती केली की देवा तू असा आहेस, देवा तू असा आहेस, देवा तू असा आहेस. आणि आता प्रल्हाद आणि हिरण्यकश्यप या नरसिंहाचा संवाद सुरू होतो. आणि सुरुवातीला भगवंतानी प्रल्हादाला असं जवळ ठेवलं होतं, त्याला एकदम लहान बाळाकडे बघून, प्रल्हादा मला उशीर झाला का रे यायला, जरा क्षमा करशील. पहिलं वाक्य उच्चारलं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक एवढ्या 7 वर्षाच्या बाळाला म्हणतो आय एम सॉरी, मला क्षमा कर. कर म्हणजे आज्ञा नाही, करशील का? का मला यायला उशीर लागला असेल तर. काय हो, क्षंतव्यापराध हे प्रराध यदि मे विलंबः. प्रल्हादा मला यायला उशीर झाला असेल तर क्षमा करशील. किती मोठेपणा हो. काय गरज होती हो. अनंत कोट इतक्या मोठ म्हणजे त्याचा अंदाजच करू शकणार नाही तुम्ही. भगवंत किती मोठा आहे याचा अंदाज आपल्याला करता येणार नाही. अवकाश किती मोठा आहे याचा अंदाज करता येईल का सांगा ना. स्पेस किती मोठा आहे. तुम्ही एखाद्या ब्रह्मांडाचं डायमेन्शन काढू शकाल. पृथ्वीचं डायमेन्शन 24,800 किलोमीटर त्याचा सरकम्फरन्स आहे. सूर्याचं एवढं वजन आहे, काढतात आजचे. किंवा आपल्या पृथ्वीचं आयुष्य इतकं आहे. लाईफ ऑफ द अर्थ, लाईफ ऑफ अर्थ असं आपण तुम्ही गुगलवर टाकून बघा की इतक्या वर्षाची आहे, इतके वर्ष जगेल, असं ड्युरेबिलिटी त्याची एवढी आहे असं आजचे वैज्ञानिक सांगतात. आकाशाचं काढू शकता का अंदाज सांगा. आकाश किती वरती 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 जात राहिलं तरी अवकाश आहे ना. मग हे अवकाश निर्माण होण्याच्या आधी महत् तत्व नावाची गोष्ट ज्याच्यातून निर्माण झाली त्या परमात्म्याचं डायमेन्शन कोण सांगू शकेल. म्हणून त्याला आपल्या पूर्वजांनी एकच नाव दिलं, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. बस संपलं. आणि तो एवढ्या 7 वर्षाच्या बाळासमोर उभा म्हणजे बसलाय आणि म्हणतोय क्षमा करशील. काय मोठेपणा हो. म्हणून रवींद्रनाथ टागोर म्हणत असत, नम्रतेची उंची मोजण्याचं परिमाण अजून निघालेलं नाहीये. ही भारतीय संस्कृती आहे. आपण शेक हँड करत नाही, आपण नमस्कार करतो. ज्याला जीवन कळलं ना तो नम्रच होत जातो. आपण ती कविता ऐकली असेल, जीवन त्यांना कळले हो
जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्याचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. केवढा परमात्मा आणि छोट्या बाळाला नमस्कार करतो. नमस्कार करायची काय गरज होती हो? आपण म्हणलो असतं प्रल्हादा ओके ना, ठीक आहेस ना, चल बाय. म्हणून भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. आपली संस्कृती श्रेष्ठ आहे, आपली संस्कृती श्रेष्ठ असं नुसतं डिंग्या मारून नुसता आरडाओरडा करून चालत नाही. ती काय हे समजून घ्या. आपण जगात सगळ्यांच्या कल्याणाची इच्छा करणारे लोक. आता हा उद्याच्याला केव्हा तरी हा सप्ताह पूर्ण होईल, त्यावेळेला ही सगळी ब्रह्मवृंद मंडळी आशीर्वाद देताना यजमानांना त्यांच्या कुटुंबाचा तर कल्याणाचा तर आशीर्वाद देतीलच, पण ते म्हणतील सर्वेपि सुखिनः सन्तु. त्यांना वेगळा मंत्र म्हणायला परवानगी नाही दिली वेदांनी. पृथ्वी सस्यशालिनी, देशोहम क्षोभरहितो, सज्जना ब्राह्मणा संतो निर्भया. अहो, जगाच्या कल्याणाची सार्वत्रिक प्रार्थना नव्हे काय ही? आमच्या जीसस क्राइस्ट कडे स्वर्गाच्या चाव्या आहेत, त्याच्याकडे आला तरच तुम्हाला स्वर्ग मिळेल असं आपली संस्कृती म्हणत नाही. उलट भगवान सांगतात उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानमम साधयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैव आत्मनः जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तयित आत्मैव शत्रुवत्. तुम्ही तुमचा उद्धार करून घ्या. प्रत्येकाच्या हातात स्वर्गाची चावी दिली आपल्याकडे. केव्हा तरी शांत बसून विचार करा. एवढ्या लहान मुलासमोर आम्ही हात जोडू का? सॉरी हा ओजस, मला उशीर झाला यायला. छोट्या या बाळासमोर हात जोडू आम्ही? हा, कॅमेरा बिमेरा असताना जोडू जरा, आणि कॅमेराकडे बघून. हा नम्रपणा आहे का नम्रीपणा आहे सांगा? जेवढा चित्ताला नम्रतेचा भाव शिकवता येईल तेवढा शिकवा, असं भगवान आम्हाला सांगतात. आणि तो अखंड राहू द्या. सत्वगुण आला ना की असं वाटतं खरंच आहे होय. तमगुण आला की कुठला आलाय काय, आणि रजगुण आला की काही मिळत असेल तर आहे की नाही सांगा? मी विनोद जरा करतो म्हणजे कंटाळू नाही म्हणून. मोठी मोठी माणसं वाद घालायला आली समर्थांची. रामदास स्वामी चाफळला बसले होते. उत्तरेतून आलेले ब्राह्मण, वेदपटू आणि वादपटू. समर्थ उभे राहिले, साष्टांग नमस्कार घातला. वाद तर घातला नाहीच, आम्हाला वादाची भिक्षा द्या. नमस्कार केला. रामदास स्वामींनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ते लोक सांगतात तुम्ही आम्हाला नमस्कार केलात, आम्ही तुम्हाला आशीर्वाद द्यायचा का नमस्कार करायचा हे वादानंतरच ठरेल. समर्थ लगेच म्हणाले आम्ही आपल्या आशीर्वादाचीच अपेक्षा करतो, नमस्काराची नाही. एक एक कथा परिपक्वतेच्या ऐकल्या की मनुष्य कसा होत जातो, आणि त्या आपल्यात बिंबण्या करताय. त्यांनी त्याला नमस्कार केला, आपला काय संबंध आहे हो? एक जण आमच्या शिवथरगडीला आले होते, दासबोधाचा पारायण होतं म्हणून. ते म्हणले बघा इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे, आपला काय संबंध आहे? क्षंतव्यापराध, क्षमा करशील? काय प्रल्हादाला चान्स होता हो. मी तर लगेच असा हात जोडला असता, कोणी लगेच पटकन जो मोबाईल वाला आहे त्याला सांगितलं असतं काढ फोटो, सेंड कर मला, आणि संध्याकाळी इन्स्टाला टाकला असतं. इतके मोठे मकरंद बुवांना नमस्कार करताना आज कच्चे कच्चे म्हणजे किती कच्चं व्हावं माणसानं. प्रल्हादाच्या नेत्रातनं पाणी व्हायला लागलं. तो सांगतो देवा माझी परीक्षा बघताय का? आधीच मी दैत्य आहे, माझ्या अंगामध्ये दैत्याचं रक्त आहे, तमोगुण खूप आहे माझ्यात. दितीचा नातू आहे ना तो.
माझ्यामध्ये खूप तमोगुण आहे, आणि अशा स्थितीमध्ये नमस्कार करून माझा अजून अहंकार वाढवू नका. देवा, तुम्हाला कुठून कुठं यायचं असतं, मला यायला उशीर झाला का असं विचारताय तुम्ही. तुम्हाला कुठून कुठं यायचं असतं, उशीर झाला यायला असं कुणाबद्दल म्हणता येईल जो आधी इथे नव्हता. देवा, तुम्ही अखंड माझ्या जवळ होतात की नाही. म्हणून सर्वत्र सदा सम. माऊली, परमात्म्याचं अस्तित्व कुठं आहे? म्हणून सर्वत्र आहे. कधी आहे? सदा आहे. किती प्रमाणात आहे? सम. बस कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. जीवनात कधी नकारात्मकता येऊच देऊ नका. अखंड तेवढाच परमात्मा आहे. कुठं आहे? सर्वत्र आहे. कधी कधी आहे? सदा आहे. आणि किती प्रमाणात आहे? त्याची डेन्सिटी कमी जास्त होते का? इथं ऑक्सिजन जरा कमी आहे बरं. हिमालयात वरती 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 निघालो की होतं ना, 10 पाऊल आम्ही बद्रीला गेलो होतो, 15-20 पावलं पळत गेलो की दम लागायचा. ते म्हणले इथं धावू नका, सावकाश चला, असं सांगत होते ते लोक, कारण ऑक्सिजन कमी आहे. असा आहे का परमात्मा? लहान मुलांनी लक्षात ठेवा, आत्ताच कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. परमात्म्याचं, देवाचं स्वरूप कसं आहे एवढी ओवी लक्षातच ठेवायची. म्हणून सर्वत्र सदा सम. बस. मूर्ती वगैरे आपल्या पूजनाची व्यवस्था आहे, त्याला काहीच नको यातलं. आपल्या एवढ्याच्या निरांजनाने आपण काय ओवळणार आहे? त्याला सूर्य चंद्र त्याची आरती उतारतायत, आणि अशा कोट्यावधी सूर्य, एक आपल्याला एक सूर्य माहिती, असे कोट्यावधी सूर्य जगामध्ये आहेत. ते त्याची आरती करतायत, ते त्याची स्तुती करतायत. वेद आपल्या छोट्याशा यांनी काय होणार आहे? मूर्ती हा आपल्याकरता घेतलेला अर्चावतार आहे. अवतार जो म्हणतात, अर्चावतार, पूजा घेण्याकरता घेतलेला अवतार. म्हणून तुम्ही देवा अखंड माझ्याबरोबर होतात की नाही सांगा. मी फक्त नाम घेऊ शकलो, मी बाकी तुमची काही सेवा करू शकलो नाही. पण देवा, मला वरून कडेलोट करण्यात आला, आणि मला वरून जे ढकलण्यात आलं, तुकडे तुकडे झाले असते एखाद्याचे, पण मला खर्चटलं सुद्धा नाही. सांगा, यात माझं सामर्थ्य काय आहे? माझं सामर्थ्य काय आहे? मी काय केलंय? मी मरू नये असं तुम्हाला वाटत होतं की नाही? हत्ती सोडण्यात आले माझ्या अंगावर, ते हत्ती माझ्यापर्यंत येतात आणि मला नमस्कार करतात. चोर मला ठार मारण्याकरता भयंकर असे चोर, भयंकर असे गुंड सोडण्यात आले, पण माझ्यापर्यंत आल्यानंतर त्यांना काय दया उत्पन्न झाली. ते म्हणले, प्रल्हादा, आम्ही तुला मारलं असं सांग बरं, आम्ही तुला चांगला बेदम चोप दिला असं खोटं खोटं सांग. आणि त्यांनी सांगितलं, चांगला त्याला चोप देऊन आलो. खोटं बोलले. हाय, त्यांच्या चित्तामध्ये परावर्तन कोणी केलं? बोला. देवा, मला माहिती आहे या जगातली प्रत्येक गोष्ट तुमच्या सत्तेवरती घडते. लोकांचे गैरसमज असतील. इथे प्रल्हादाने 3 गैरसमज सांगितले. पहिला गैरसमज असा की नौकेत बसून, लाकडाच्या नौकेत बसून पाण्यातून तरंगून पलीकडे जाता येते. पहिला. दुसरा गैरसमज, औषधाने रोग बरा होतो. आणि तिसरा गैरसमज, आई वडील मुलांना जन्माला घालून लहानाचे मोठे करतात. या प्रकारे लोकांचे गैरसमज आहेत. म्हणाले, नदीतून किंवा पाण्यातून जर नौकेत पलीकडे जाता आलंच असतं तर कितीतरी नौका बुडाल्यात की नाही? त्याच्यावर चित्रपट निघालेत ना, टायटॅनिक. पहिल्याच प्रवासात, आणि त्या नौकेवर लिहिलं होतं म्हणे, मी काही सगळा अभ्यासला नाहीये, काही अजूनही लोक जात असतात बघायला ती बुडालेली नौका. त्याच्यावर लिहिलं होतं, ही नौका बुडवण्याचे परमेश्वराने मनात आणले तरी सुद्धा नौका बुडणार नाही, असं त्याचं ते वस्तुमान ऍडजस्ट केलेलं होतं त्यांनी. मिडल, तो ग्रॅव्हिटी मिडल असतो, कशी झाली तरी असं बरोबर राहील म्हणे. आणि पहिल्याच प्रवासात बुडाली. चॅलेंज कोणाला केलं होतं? म्हणून देवा, गैरसमज आहे हा की नौकेतनं पलीकडे जाता येतं. दुसरा गैरसमज, औषधाने रोग बरा होतो. प्रल्हादाचं वय 7, आता 7वर एक 0 दिल्यावर तरी हा गैरसमज दूर झालाय का आमचा?
शुगरची गोळी असते आमची 7:30ला. अर्ध्या प्रवचनात न उठतो. एक दिवस 8ला घेऊया की नाही. आहेत असे लोक, देवही त्यांना अर्ध्यात न उठवतो. केव्हा तरी त्या सुपर पॉवरचा विचार करून ठेवावा की नाही, औषधाने जर रोग बरा होत असता तर माणसं जगलीच असती ना. औषधाचे कारखाने ते मेले असते का कधी? मी नेहमीच सांगतो की ICU युनिट हा सगळ्यात सेफेस्ट प्लेस आहे की नाही मेडिकल सायन्सच्या दृष्टीनं. सगळ्यात सेफेस्ट प्लेस कुठली आहे जगातली? सगळ्यात सुरक्षित जागा मेडिकल सायन्सच्या दृष्टीनं कुठली आहे? ICU युनिट. पण हायली स्टरलाइज असतं सगळं तिथं. तिथल्या चादरी, तिथल्या सगळं स्टरलाइज असतं अगदी. AC आणि ऑक्सिजनचे सिलेंडर असतात. ज्या ऑक्सिजनवर आपण जगतो असं म्हणतो त्याचे सिलेंडर असतात. पण मला खरं सांगा, मरायला माणसं तिथेच जातात की नाही? जास्तीत जास्त लोक तिथेच मरतात की नाही? जगतातही. ते पुढे बोलणारच आहे प्रथा. दुसरा गैरसमज, औषधांनी रोग बरा होतो. आणि तिसरा गैरसमज देवा, लेकरांना जन्माला आई वडील घालतात आणि लहानाचं मोठं करतात. जर आई वडील मुलांना जन्माला घालत असते तर कितीतरी आई वडील आहेत की त्यांना मुलबाळ नाहीये. अहो डॉक्टर आहेत, गायनोकॉलॉजिस्ट आहेत, त्यांच्या औषधाने लोकांना मुलं होतात पण त्यांना नाही होत. शेवटी अडॉप्ट केलं मुलगा मुलगी, असं आपण ऐकतो की नाही? जर हा नियम असता तर त्यांना सगळी औषधं माझ्या ताब्यात आहे, XX आणि XY, आणि मग त्या दोघांची जोडी एकत्र येते, अमुक 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 होतं. अहो सगळे रिपोर्ट्स नॉर्मल तरी येणू इल्ला असतं की नाही? विचार करून ठेवावा. मग देवा तू म्हणशील नौकेतनं तर पलीकडे जाता येतं ना, जातात ना लोक, जाता येतं माहिती आहे, पण हा जाता येतं हा गैरसमज आहे लोकांचा. जाता येतं नौकेतनं पलीकडं. औषधांनी रोग बरा होतो. आई वडील मुलांना जन्माला घालून मोठं करतात. कधी? जेव्हा ती तुझी इच्छा असते. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. परमात्म्या माझी परीक्षा बघू नको. मन्ये धनाभिजन रूप तपश्रुतौज, तेज प्रभाव बल पौरुष बुद्धि योगाः, नाराधनाय हि भवन्ति परस्य पुंसो, भक्त्या तुतोष भगवान् गजयूथ पाय. देव उदार उदार, देव उदार उदार, देव उदार उदार. देतान म्हणे थोडे फार, देतान म्हणे, देतान म्हणे, देतान म्हणे थोडे फार, देतान म्हणे. देतान म्हणे थोडे फार, देव उदार उदार. देव चांगला चांगला, देव चांगला चांगला.
लागला सांगला, तुका चरणासी लागला, तुका चरणासी लागला, तुका चरणासी चरणासी लागला, उदार उदार देव उदार, देव उदार, देव उदार उदार. जीवानं कल्पित केलेला अहम विसर्जन होण्याकरता हे सगळं निरूपण आहे. हे ज्या दिवशी आपल्याला वाटेल की आपला श्वास सुद्धा आपल्या इच्छेनं चालला नाहीये, रक्ताभिसरण आपल्या इच्छेनं चाललेलं नाहीये, पचन संस्था, विसर्जन संस्था, उत्सर्जन काही आपल्या इच्छेनं नाहीये. अहो आपली इच्छा सुद्धा आपल्या इच्छेनं होत नाहीये, मग कोणाच्या इच्छेनं होतीये? त्रिगुणांच्या प्रेरणा. प्रत्येकाच्या शरीरामध्ये त्रिगुणांचं कॉम्बिनेशन, समीकरण वेगवेगळं असतं, त्याला वेगवेगळ्या प्रेरणा होतात की नाही. अगदी सोपं बोलतो, 100ची नोट पडली आहे, एकाला वाटतं उचलावी आणि देवाच्या पेटीत टाकावी, दुसऱ्याला वाटतं नको, ज्याची बिचाऱ्याची गरिबाची असेल एखाद्याची आणि तो शोधायला आला तर त्याची पंचायत होईल. 200 रुपये मिळाले तर त्यात 100 रुपयाचा माल घेतला आणि 100 रुपये पडले, तो आला तर त्याचे 200 आजचं कमाई आहे. काही असू शकतं ना, तर त्या तिथे नको पडायला, म्हणून तो बाजूला ठेवतो जरा, त्याला कुणाला सहजासहजी दिसू नये. तिसऱ्याला वाटतं त्याच्यापेक्षा आपला खिसा जरा जवळ आहे तिथं. का वेगवेगळं आहे? हे फार ढोबळ बोलतो मी, फार ढोबळ बोलतो. सातत्याने आपल्याला होणाऱ्या प्रेरणा, आणि या प्रेरणा आपल्याला आपल्या गेल्या जन्मीच्या कर्माप्रमाणे होत असतात. म्हणून अनेक गोष्टी सुधारायच्या. बरं, प्रारब्ध सुधारायकरता क्रियमाण सुधारायचं. ते विनोद आहे एक, म्हणले याचं हा सुधारणार कधी? म्हणले लग्न झाल्यावर. लग्न कधी करणार? सुधारल्यावर. मग कसं काय होणार? केव्हा तरी आरंभ करावा लागेल त्याला, की नाही आता असं दुष्टचक्र सुरू झालंय. हो, जीवदशा म्हणजे काय? असं दुष्टचक्र सुरू झालं, माणूस स्वतःला काहीतरी मानतो, स्वतःचं काहीतरी मानतो. कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती आणि जगत सत्यत्व भ्रांती यातनं बाहेर येण्याकरता हे भक्तीचं निरूपण. वेदांताचं निरूपण असंच असतं, पण समर्पण म्हणजे भक्ती आहे. की नाही यार, माझा श्वास गेलेला परत येतोय, त्याची दया आहे. एक जुन्या लोकांच्या पाठात एक श्लोक होता बघा, की डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसितो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही स्वल्पविराम वाचे आम्ही बोलतो. याला मधुरही लावू नका. हाताने बहुसाल काम करीतो, विश्रांती ती घ्यावया, घेतो झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. हे म्हणतोय प्रल्हाद. सगळं जे काही चाललंय देवा मला माहितीये, मी जगावं, या देहातनं चैतन्य प्रगट व्हावं. तुला वाटतंय, ज्या दिवशी तुला वाटेल नको त्या दिवशी जाणार आहे. भगवान बोलत राहिले, अरे यार मला ओळखलंच. देवाचं स्वरूप ओळखायला खूप डायमेन्शन्स आहेत. त्यातलं एक डायमेन्शन सांगतोय, सगळं जग चालवणारा. प्रत्येक गोष्ट पृथ्वी या एवढ्या स्पीडनी चालावी, यात आपण काय केलंय? हो, आपली गाडी कुठल्या स्पीडनी चालावी आपण नाही ठरवू शकत, ते स्पीड ब्रेकर ठरवतात. हो, एक जण तर परवा 5-10 किलोमीटर गेला ते हँडब्रेक न काढतात. तो म्हटलं असं का खडखड खडखड खड का? म्हटलं ते हँडब्रेक सोड खाली. अहो काही आपल्या इच्छेनं काहीच चाललेलं नाहीये. भगवान म्हणाले, वा रे वा, मला ओळखलंच. प्रल्हादा, खूप मोठा संवाद आहे बरं का इथे. प्रल्हादाने ब्राह्मणाचे 30 गुण सांगितले तिथे. ब्राह्मण कुणाला म्हणतात? हे बघा, भागवतामध्ये ब्राह्मण्याचा गवगवा आहे, मोठेपणा आहे. महाभारतामध्ये क्षत्रियत्वाचा गवगवा आहे बरं का. तिथे क्षत्रिय कसा महान आहे हे सांगितलं. क्षत्रियत्वाचा म्हणजे पराक्रम, याला फार महत्व दिलंय महाभारतामध्ये. महान ग्रंथ आहे महाभारत. इथे ब्राह्मण्य, संन्यास, तिकडे गृहस्थ धर्माला महत्व दिलंय. प्रत्येकाचा एक दृष्टिकोन आहे. असो, प्रल्हादाने खूप काही सांगितलं आणि शेवटी प्रल्हाद म्हणतो, देवा किती महान आहात तुम्ही.
मला तुमची स्तुती करायची आहे, पण आय डोंट नो व्हॉट इज स्तुती. स्तुती म्हणजे काय मला माहिती नाही. काहीतरी चांगलं चांगलं असतं मला माहिती आहे, पण म्हणजे काय हे माहित नाही, कारण माझ्या बाबांनी कधी शिकवलं नाही मला. दुसऱ्याची स्तुती करायची म्हणजे काय करायचं असतं, कारण आमचे बाबा कायम हाच बरोबर नाही तोच बरोबर नाही हेच म्हणायचे. म्हणजे ते ही स्तुती नसते ना देवा. ते म्हणले अरे याला निंदा म्हणतात. स्तुती म्हणजे काय हो. प्रल्हादानं तक्रार केली बरं आई म्हणजे बाबांच्या विरुद्ध, की माझ्या बाबांनी मला कधी कोणाची स्तुती शिकवली नाही. अशी तक्रार आपल्या लेकरांना करू देऊ नका. माझ्या बाबांनी कधी मला संध्या करताना आचमन कसं करायचं शिकवलं नाही. आचमन मुद्रा काय, तीर्थमुद्रा करतात लोक. आचमन मुद्रा वेगळी तीर्थमुद्रा वेगळी हे पण माहित नाही. आपल्या लेकरांना धर्माचे आणि अध्यात्माचे संस्कार करण्याच्या बाबतीत कधी मागे राहू नका. त्याच्याकरता वेळ द्या. तर प्रल्हादासारखे ते आपली करणार आहेत. काही बाबांनी शिकवलं नाही हो. नवऱ्याच्या हाताला हात लावायचा असतो हे या मुलीनं शिकवलं पाहिजे नाही. कसा हात लावायचा असतो, काय असतं नेमकं, आणि ते तिला नवरा येईल तेव्हा येईल, पण तिला आईने शिकवायचं की असा हात लावायचा असतो. हे मी बाबांच्या हाताला कसा हात लावतो. ते अर्पण जेव्हा करायचं असतं तेव्हा थोडक्यात काय, पत्नीच्या परवानगीशिवाय देवाला सुद्धा काही अर्पण करता येत नाही नवऱ्याला. संन्यास बिन्यास तर नंतर आहे. संन्यास घ्यायचा असेल तर बायकोची परवानगी लागते, माहिती असेल आपल्याला. आणि एवढ्या एका गोष्टी करता विठ्ठल पंतांना परत यावं लागलंय. ह्या चारी भावंडांचा जन्म जो झालाय आणि नंतर जो काही त्यांची ससय ओलपट झाली आहे, कोई जो ज्ञानोबा इत्यादींना त्रास झालाय का. आपला हिंदू धर्म इतका श्रेष्ठ आहे की स्त्रीला इतका सन्मान जगात कुठेही नाही आहे. स्त्रीला लक्षात घ्या. एक तर आईची परवानगी घ्या संन्यास घेताना, लग्न झालं असेल तर बायकोची परवानगी घ्या. आणि याच दोघींना अंदाज असतो ह्याला संन्यास झेपल का नाही. संध्याकाळी भाजणीचं थालपीठ नसेल तर जमत नाही, हा कसला संन्यास घेणार. बायको तुम्ही काही जाऊ नका ना इकडे. मग विनोदाने मी काय बोलतोय, खरंच आहे की नाही. किती विचार केलाय ऋषींनी, विचार करा. आपला विलक्षण आहे आपला संप्रदाय. आणि म्हणून खूप महत्वाचे हे संस्कार आपल्या लेकरांना. मी या वळणावर मी नेहमी बोलतो. राजू आणि सुशीलला कंटाळी अक्षरशः 20 वर्ष येते दोघं आम्ही तिघं बरोबर आहोत बरं. पण मला असं वाटतं की नवीन, आणि तुम्ही लोकांना सांगा. मला माहिती की तुमच्यापैकी सगळ्यांना ते आहेत, पण 10 लोकांना सांगण्याकरता मी बोलतोय की आपल्या लेकरांना छान संध्या करता आली पाहिजे, आचमन करता आलं पाहिजे, प्राणायाम करता आलं पाहिजे. जेव्हा धर्मकर्माची वेळ येते तेव्हा लेकरांना जमलं पाहिजे आणि त्यांना ते आपलं वाटलं पाहिजे. मोबाईल आपला वाटतो की नाही, केव्हा एकदा जाईन म्हणून बघतात की नाही असे. मग आचमन कर. आत्ता मला देवाला वेळ द्यायचा आहे. मला समोर मूर्ती मांडलेली आहे, सत्यनारायणाची मूर्ती आहे, त्या कृष्ण बोलवायचं आहे, त्याला छान मला ते करत. आणि हे कोणी शिकवायचं आहे. एक तर त्या गुरुजींनी आणि त्या आईवडिलांनी मोबाईल्स ऑफ ठेवायचे, छान बसायचं. 1 वर्षातली पूजा घरामध्ये सुसंस्कार देणारी पूजा असते. इतकी जीव लावून पूजा करावी. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, ही अत्यंत महत्त्वाची कल्याणाची दालनं आपण बंद करून ठेवली आहेत. आणि म्हणून मुलं आज सध्या फ्रस्ट्रेशन, डिमेन्शिया याचे शिकार होत आहेत. अहो ते टॉक्सिन्स जाण्याकरता, विषारी द्रव्य जाण्याकरता आता विविध प्रकारचे हॉस्पिटल्स उभी राहिल्यात. इथे मोबाईल, जसं दारू सोडण्याचे असतं केंद्र असतात ना, तसे मोबाईलचा ॲडिक्ट झाले. मी गंमत नाही, आता मोठा जगातला प्रॉब्लेम आहे तो आपल्याकडे येऊ घातला आहे, काही ठिकाणी आलेलाही आहे. याचं कारण असं की ते सोडून दुसरं काही चांगलं आहे हे आपण आपल्या लेकरांना लहानपणापासून शिकवत नाही. अजून फार बिघडलेलं नाही आहे. त्या वळणावरती आपली ही जबाबदारी आहे की प्रल्हादासारखी तक्रार आपल्या मुलांना करायला देऊ नका. असो तरी पण मी तुमची स्तुती करणार का. देवा, तुमचा प्रभाव कितीही मोठा असला तरी तुमचा स्वभाव अत्यंत कोमल आहे. समोरचा काय म्हणतो हे तुम्ही बघत नाही, त्याला काय म्हणायचं हे तुम्ही बघता. ज्या भोळे भाबडेपणानं तो बोलतो, अरे किती छान बोलतोय हा, किती प्रयत्न करतोय हा, असं बघता तुम्ही. व्याधस्याचरणम ध्रुवस्य च वयोर विद्या गजेंद्रस्य ज्ञा काया किर्विदुरस्य यादवपते उग्रस्य किं पौरुषम उपजाया कमनीय रूपमपिकम किं तत्सदाम नोधनम भक्त्या तुष्यति केवलैर्न च गुणैर्भक्ती प्रिय श्रीपती. तो गुणांचा भुकेलेला नाहीये, तो भावाचा भुकेलेला आहे. आणि म्हणून मी तुमच्याशी बोलणार. बरीच मोठी चर्चा आहे. प्रल्हाद स्तुतीचा अध्याय
खूप 100पेक्षा जास्त स्तुती आलेल्या आहेत भागवतामध्ये. 100 फक्त नुसतं केव्हा तरी नुसत्या प्रल्हाद या भागवतातील स्तुती असा एवढा एक मॅटर घ्यायला हरकत नाही प्रवचनाला. फक्त भागवतात आलेल्या स्तुती. सगळ्यात अवघड 10व्या स्कंदातला 87वा अध्याय आहे वेदस्तुतीचा. म्हणजे फारच कॉम्प्लिकेटेड आहे ते सगळं. पण हे स्तुतीचे अध्याय, त्यातला हा अध्याय आहे. आणि भगवान म्हणाले वा वा छान, आता पुरे झाली स्तुती, 5 वाजले, तू आता काम कर, एक मला समारोपित करायचा हा अवतार, कारण बरेच अवतार घ्यायचे ना मला अजून. तेव्हा तू मला काहीतरी मागून घे, काहीतरी मला मी काहीतरी तुला देऊ इच्छितो. ठीक आहे, आपण आपल्या प्रिय व्यक्तीला काहीतरी गिफ्ट देतो. आजी आजोबा अमके तमके येतात ना, मुलीला भेटायला येतात. मला तर खूप वेळा वाटतं ते मुलीला भेटायला अजिबात आलेले नसतात, ते नातवंडाला भेटायला आले असतात. मग त्या नातवाला दुकानात घेऊन जातात, मग त्याला पाहिजे ते खेळणी घेऊन देतात. नंतर मुलगी ओरडते, बाबा काही गरज आहे का, खोलीभर खेळणी पडली, काही गरज आहे का, असं म्हणते की नाही ती मुलगी. मग तिला आई वडील बाबा एकच म्हणतात, तुला कळणार नाही, तुला जेव्हा नातवंड होतील ना तेव्हा तुला कळेल. मला सांगा, आजी आजोबांच्या मध्ये नातवाबद्दलचं जे अत्यंत वात्सल्य आहे ते कोणाचं आहे? परमेश्वराची देणगी आहे त्यांच्या चित्तात. मग त्याच्याकडे आपल्या भक्ताकरता किती वात्सल्य असेल. तेव्हा काहीतरी माग, काहीतरी तुला मागावंच लागेल. तेव्हा प्रल्हाद सांगतो, देवा देणार असाल तर एक गोष्ट द्या, एक गोष्ट मला तुम्ही द्या देवा, की मला कधी कुणाकडे काही मागावं अशी इच्छा होऊ नये, हेच तुम्ही मला द्या. प्रल्हाद भगवंताकडे वासना शून्यता मागतो. बस काही नको, पण वासना माणसाला हैराण करते. सारखं काहीतरी पाहिजेच असतं. मला सुंदरा अंगना लेकरे दे, मला हत्ती घोडे न मोटारही दे, मला सर्व दे सर्व दे सर्व काही, पण असे भक्त केव्हाही म्हणणार नाही, असे भक्त केव्हाही म्हणणार नाही. देवा, या क्षणाला तरी तुम्ही प्रकट झाल्यामुळं असेल, कुठल्या कारणानं असेल, एकदम तृप्त 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 असं वाटतं, या क्षणापुरतं तरी वाटतंय. पण न जाणो मला माझ्या प्रपंचातलं न्यून दिसायला लागलं तर उद्या हे देवायला मागायचं राहिलं नाही का. माणसं बाजारात जातात, घरी येतात, नाही नंतर हे राहिलं म्हणतात. असं नको व्हायला. मला कधी प्रल्हाद मर्म सांगतोय बरं जीवनाचं, कधीही मला काही पाहिजे असं वाटूच नाहीये. बस हेच मला द्या. आणि हे देवाच्या कृपेशिवाय मिळत नाही. जेव्हा देव आपल्या बुद्धीमध्ये असं योजना करतो की हा तृप्त असावा, त्याची कृपा कुठली, भगवंताची कृपा कुठली. आपण कृपा मोजताना काय करतो, प्रपंचातल्या यशाने कृपा मोजायचा फार मोठा अपराध करत असतो आपण. कृपा झाली म्हणले देवाची, त्यांचा बंगला झाला, कृपा झाली, त्यांचं लग्न झालं. नंतर तो म्हणतो एवढी कृपा कधीच नव्हती झाली. कृपा झाली, मुलगा झाला, कृपा झाली. अहो ती कृपा नाही असं नाहीये. कृपेचे 2 स्तर आहेत भगवंताच्या. एक प्रपंचातलं यश देतो आणि दुसरं परमार्थातलं यश देतो. आणि परमार्थातल्या यशातलं मर्म आहे, त्याला या जगातलं काही नको वाटायला लागतं तृप्तीने. देवाची ती खूण आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसार असे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे मोठा. मध्यंतरी शिरूरला मला त्या लोकांनी हा अभंग दिला होता. बुवा या अभंगावर आम्हाला ऐकायचं. तुकाराम महाराज सांगतात, मुद्दाम अशा भक्ताला प्रपंचात इतकी संकट टाकत असतो भगवंत, इतकी संकट टाकत असतो, मुद्दाम नातेवाईक वाईट देतो. नातेवाईक नाही, नातेवाईट देतो. तुकोबांचा अभंग आहे. ते म्हणले, स्त्री द्यावी जरी गुणवती, जरी हा शब्द मी घातलाय, स्त्री द्यावी गुणवती तरी तिपे गुंते आशा, म्हणून या कर्कशा करून ठेवी. तुका म्हणे माझा अनुभव आहे अंगे, मी अनुभवाने बोलतोय म्हणा. म्हणून सर्वांनी स्त्रियांनी लक्षात ठेवा, आपल्या पतीने परमार्थ करावा असं वाटत असेल, त्यातला विनोद सोडून द्या, कंटाळ येऊ नये म्हणून तसं केलं. खूप 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 विचारपूर्वक संत मागत असतात, देवा
मला कधी कोणाकडं काही मागावं असं वाटू नये, वासना शून्यता द्या. भगवान एकदमच डोलायला लागले, तुला जीवनाचं सगळंच कळलं रे, मर्मच कळलं. दिलं, एकदम आनंद झाला मला. म्हणाले कारण हे मागणारेच लोक कोणी नसतात. ज्ञानोबाने एका ठिकाणी म्हटलंय, प्रपंचातली संकट, संसारातली संकट दूर करा, दूर करा, दूर करा, दूर करा, हे सांगणारे भक्त खूप असतात. नीट ऐका वाक्य, संसारातली संकट दूर करा असं म्हणणारे भक्त खूप असतात, पण संसार नावाचं संकट दूर करा असं सांगणारे किती भक्त असतात म्हणाले. म्हणून भगवंताला ते लोक आवडतात जे नाशिवंत गोष्ट मागत नाहीत. आणि ज्ञानोबा सांगतात, मला अशी गर्दी पाहिजे, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, भरपूर भरपूर लोक असावेत, असे लोक या जगात वाढावेत. भगवान म्हणाले, तू मलाच जिंकलंस, तरी पण मला इच्छा आहे पर्सनली तुझ्या करता काहीतरी मागून घे, घड्याळ बिड्याळ काही पर्सनली तुझ्या करता. हे तर सार्वभौम सुख मी तुला दिलं की तू कोणाकडे काय, तुला इच्छाच होणार नाही जगातली, पण तुला मला बस बरं वाटावं म्हणून. नाही का आपण म्हणतो ना, एखाद्याचं काही लग्न असतं, अमुक असतं तमुक असतं, बाबा तुला काय पाहिजे बाबा, काहीतरी आपलं असतात ना आपले नातेवाईक, खूप चोखंदळ लोक असतात, अतिशय असतात, उगाच काहीतरी न उपयोगात न येणाऱ्या वस्तू द्यायला नको. तुम्हाला काय 10 वस्तू घेणार, त्यातली 1 वस्तू मी घेतो, तर तुमचं माझं बजेट इतकं आहे, 10,000 8,000 मी देतो, 2,000 तू घाल, डिशवॉशर घे, काय उदाहरण असतं ना. हे शहाणी माणसं असं करतात, जे शहाणे नसतात ना, ते ज्याचा उपयोग नाही ना अशा ओढायच्या शाली घेतात. ते अशा मिळतात बघा, त्याचा लंगोटी म्हणून जो उपयोग होत नाही. हो, हे अनुभवाने सांगतो आपल्याला. काय बरं त्याच्यावर नाम असतं, लंगोटी कशी घालणार, कचरा वाढतो जगातला. हो, त्यापेक्षा तर 20 रुपयाला पडते ना, 20 रुपये पाकिटात घालून द्या ना, त्याचा उपयोग होतो. याकरता मला रास्ते का तुम्ही आवडता, म्हणजे सगळे कोकणस्थ लोक असे परफेक्ट, हो असं असं करायचंय मला. हे आम्ही देशस्थ लोक म्हणजे येग साळून चौग लोळू, गंमत करायचा हेतू नाही, मी खूप प्रॅक्टिकल बोलतोय. तेव्हा मी काहीतरी माझ्या मतानं द्यायचं, ते तुला नको असायचं, हे काही खरं नाही रे. तू सांग ना मला काही. ऐका काय मर्म आला इथे. हो, हा श्लोक वाचताना डोळ्यात पाणी यावं असं आहे बरं. काय म्हणतो प्रल्हाद? प्रल्हाद उवाच वरम वरय येतत् ते वरदेशान महेश्वर. देवा, निस्पृहतेचा मला अहंकार होऊ नये, एवढ्या करता माझ्या वडिलांचा उद्धार कर, एवढी गोष्ट मला दे. यदनिंदत पिता मे त्वाम अविद्वांस तेज ऐश्वरम. तरी सुद्धा विद्यामर्षाय साक्षात सर्व लोक गुरुम प्रभुम. तेव्हा माझ्या बाबांचा उद्धार कर. ते जरी तुझी निंदा करणारे होते, ते जरी तुला शत्रू मानणारे होते, तरी ते माझे बाबा होते ना. भगवान गहिवरले, अरे तो नराधम याला ठार मारण्याची इच्छा करतो, नाम सोड नाम सोड म्हणून, आणि हा मात्र त्यांच्या कल्याणाची इच्छा करतो. भगवान म्हणाले, काही काही वेळा मलाच कळत नाही माझे भक्त किती मोठे असतात. आय एम प्राऊड ऑफ यू. खूपच खूपच आनंद झाला मला. पण प्रल्हादात त्याची करता माझ्या कृपेची पण गरज नाही. तुझ्या बाबांच्या उद्धारा तुझ्या करता मागणार, तुझ्या वडिलांच्या उद्धारा करता माझ्या कृपेची गरज नाही. कारण श्री भगवान उवाच त्रिसप्तभिः पिता पूतः पितृभिः सहते नघ यत् साधो अस्य गृहे जातो भवान वै कुलपावनः. तुझ्यासारखे सद्भक्त ज्या घरात जन्माला येतात, त्रिसप्तभिः सात्विक 21 पिढ्या आईकडच्या आणि 21 पिढ्या वडिलांकडच्या, अशा 42 पिढ्यांचा उद्धार होत असतो त्या घराचा, जिथे सद्भक्त जन्माला येतात. सुपुत्र संसारी कुळाचे मंडळ, सुपुत्र संसारी कुळाचे मंडळ.
तरे तारी 42 कुळे, भक्त तरे तारी 42 कुळे. भक्त तरे तारी 42 कुळे, तयाचे निमुळे जगदोद्धार. जगदोद्धारकारी. स्वतःचा उद्धार भक्ताचा होतोच, पण आपल्या आईच्या आणि वडिलांच्या अशा एकूण 21 दुनी 42 पिढ्यांचा उद्धार होतो रे बाळा. भागवतात वेदव्यासाने हा लिहिलेला श्लोक खोटा वाटत नसेल तर आपल्या पुढच्या लेकरांच्या वरती भक्तीचे संस्कार योग्य वयामध्ये करा, म्हणजे आपल्या उद्धाराची चिंता मिटते. असे पोरं उद्धार करतातच. सगळं शिकवतो की नाही आपण आपल्या मुलांना मुलींना सांगा. आपला मुलगा आपली मुलगी या जगामध्ये सर्वश्रेष्ठ असावी याच्याकरता सगळे प्रयत्न करतो की नाही. बोल, विविध प्रकारचे त्यांना क्लासेस लावतो. असं आलं पाहिजे त्याला, हे आलं पाहिजे, ते आलं पाहिजे, शिकला पाहिजे, सगळं. पण विश्वनिर्मात्याचा विचार करावा, थोडं नाम गावं. सगळं शिकत असताना एक तरी वाक्य आपण कधी वर्षात बोलतो का, हे सगळं तू कर पण हे सगळं नाशिवंत आहे, एक माळ जपाची करत जा दिवसभरात. केव्हा तरी जगाच्या नश्वरतेचा आणि शाश्वत अशा परमात्म्याच्या कृपेचा उपदेश आपण नाही करायचा तर, आणि तो आपण करायचा म्हणजे आपण करून करायचा. आधी केले. माझ्याकडं माझ्या लेकरांचं लक्ष असणार आहे की नाही सांगा. मी संध्या करतोय की नाही, मुलं बघणार आहेत की नाही. मी दासबोध मुलं बघणार आहेत की नाही. काही त्याच्यात अर्थ नाहीये तू किती शिक, ते सगळं नाशिवंत आहे. ते शिक कशा करता, जगात तुझा पराक्रम सिद्ध होण्याकरता. तू बावळट नाहीस एवढं फक्त सिद्ध कर तिकडे. पण याच्याकरता मला अशी माणसं माहिती आहेत, आपले काणे मामा माझ्या समोर सांगितलं त्यांनी संजूला, संजू ते सगळं कर, पण तुला खरं सांगू, माझ्यावर तुझं प्रेम असेल तर दिवसभरात एक तरी माळ माझ्याकरता करत जा रामनामाची, बस. आपण त्या सगळ्यांना ओळखता. कितीतरी क्लासेस घेतो तो. परवाच तो कितीतरी वाद्यांचे क्लासेस घेतो. तबला तर उत्कृष्ट वाजवतोच. आणि हे संस्कार देणं आजच्या या वळणावरती मी याकरता बोलून ठेवतो की आपण याचा प्रचार करा. आपण हे करत असालच, पण अजून 10 लोकांना सांगा, नाही यार त्या मुलांना जरा भागवताला घेऊन जाऊया. पण सायंटिफिक लेवलनी ते विचार करतात. इथं आणा त्यांना, ते बघतो मी काय ते सायंटिफिक मिंटिफिक. अरे आईन्स्टाईन वाचा तुम्ही. मी नेहमीच सांगतो मुलांना, तुम्ही ज्ञानोबा नंतर वाचा, आधी आईन्स्टाईन वाचा, आधी न्यूटन वाचा, आधी स्टीफन हॉकिंग्स वाचा, आधुनिक हे सगळे वैज्ञानिक वाचा, आणि मग तुम्हाला कळेल हे ज्ञानोबानी 700 वर्षापूर्वी सांगितलंय. पृथ्वी गोल आहे हे आत्ता कळलं हो 1632ला लोकांना. आमच्याकडे 700 वर्षापूर्वी ज्ञानोबांची ओवी आहे. न चालता सूर्याचे चालणे. सूर्य कुठं चालतो का? पण तरी सूर्य उगवला, सूर्य डोक्यावर आला, सूर्य मावळला असं म्हणायची पद्धत आहे. ज्याप्रमाणे त्याप्रमाणे उदाहरण देत आहेत ते, आणि ते त्याच्याबद्दल बोलतच नाही आहेत. मला सांगायचा हेतू असा आहे की असं तुझ्या वडिलांच्या उद्धाराकरता माझ्या कृपेची गरज नाही आहे. तुझ्याकरता काहीतरी माग. लकडा चालूच आहे देवाचा सारखा. काहीतरी माग, काही नको, काहीतरी माग, काही नको. मला इतका राग आला ते वाचताना. इतका देवाला त्रास द्यायचा असतो. मला तो येणार आहे कळलं असताना मी आधी 2 रात्री जागलो असतो. अशी त्याचा वेळ नाही घालवायचा भाऊ. आपण भक्त आहोत ना त्याचे. प्रल्हाद सांगतो देवा द्यायचं असेल तर एकच द्या. जेव्हा फार आग्रह केला तेव्हा काय मागितलंय त्यानं, देवा एकच द्या. देवा या जगात सगळ्यांचं कल्याण करा. मला असंच वाटतं की समर्थांनी याच प्रल्हादाच्या मागणीचा अनुभव स्वतः घेतला आणि रामाकडं मागणं मागितलंय. रामा कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया, राम राया. या भागवतात झालंच पाहिजे कल्याण करी. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया, देवराया कल्याण करी
राम राया देवराया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, हे जन हाती धरी दयाळा. कल्याण करी देवराया देवराया, कल्याण करी देवराया. अपराधी जन सुकतची गेले, सुकतची गेले. अपराधी जन सुकतची गेले, सुकतची गेले. तुझा तुझी सावरी दयाळा, तुझा तुझी सावरी दयाळा. कल्याण करी बोला राम राया राम राया. कल्याण राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे पुरी दयाळा. कल्याण करी राम राया राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा. कल्याण करी राम राया राम राया. कल्याण राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, दयेसी नाही सरी दयाळा. कल्याण करी राम राया बोला राम राया. कल्याण करी राम राया. कल्याण करी राम राया. मनुष्यत्वाचा विकास जसजसा होत जातो ते मनुष्यत्व देवत्वापर्यंत जाण्याच्या आधी संतत्वाकडे जातं. आणि संत मी परमात्मा आहे हे त्याला कळतंच, पण त्याही पुढे जाऊन परब्रह्म निर्गुण परब्रह्मामध्ये विलीन होण्याआधी प्रत्येक जीवाला एक परिपक्व तृप्तीचा ढेकर येतो आणि मग त्याला असं वाटायला लागतं हे सगळं जर मी आहे तर या सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे. हाच नामदेवांचा उद्गार आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी आ सकळा हरीची आदासा. हाच समर्थांचा उद्गार आहे, हाच ज्ञानोबांचा उद्गार आहे. अवघाची संसार सुखाचा करीन आहे ना उद्गार. परिपक्वतेचं हे लक्षण आहे की पर्सनली काही मिळावं असं वाटत नाही, सगळ्यांचंच कल्याण व्हावं असं वाटतं आपोआप. पर हे पाठ करून गेला नव्हता तो. देव प्रकट झाले तर असं मागायचंय बरं आईनं, असं नाही. त्याचे काही पर्सनल असिस्टंट आहेत आणि मग ते त्याला लिहून देत आहेत आणि मग तो बोलतो मोदींबद्दल. असा बावळट मुलगा नव्हता तो. त्याला उत्स्फूर्त आलंय
आणि हे जेव्हा त्यानं उच्चारलं की सगळ्यांचं कल्याण करा, मग मात्र देव एकदम गंभीर झाले. अरे काय मागतोयस हे? मला काही येत नाही, मी दैत्यपुत्र आहे, गरीब आहे, मला काही माहित नाही, मला अज्ञान आहे. बोलता बोलता शहाण्यातल्या शहाणं वाक्य बोललास तू, थोडं अतिशहाणं. सगळ्यांचं कल्याण कसं शक्य आहे? अरे कोणी कोणी काय काय उद्योग केलेत माहितीये का तुला? एखादी केस ठीक आहे बुवा, तो इकडं आला म्हणून त्याचा 700 कोटी ऍडजस्ट करा. सगळ्यांचं कल्याण कसं शक्य आहे? अरे त्यांनी केलेल्या कर्माने ते लोक नरकात जाणार आहेत. रिझर्वेशन झालेलं आहे त्यांचं. कुंभीपाक नरकात, अमक्या नरकात, तमक्या नरकात. त्यांना सगळ्यांना स्वर्गात पाठवायचं, सगळ्यांचं कल्याण करायचं. मग त्यांचं कर्म कोण भोगेल? काय म्हटलं असेल प्रल्हाद? देवा, आय हॅव अ प्लॅन. मी असा मोघम अप्सर रॅन्डमली नाही बोलत आहे. चांगलं 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 चोपडं चोपडं म्हणतात ना, गोड गोड नुसतं बोलतात ना लोक, प्रत्यक्षात कामाच्या नावानं होळीचा कुळाचार. तसं नाही बोलत आहे. ती सगळी कर्म माझ्या डोक्यावर घाला, मी नरकात जातो आणि त्यांचं कल्याण करा. प्रल्हादाची तळमळ ही प्रामाणिक तळमळ आहे. मला सगळ्या पक्षांना नेहमी बोलावं असं वाटतं. सगळ्या पक्षांकरता निवडणुका आल्या की कर्ज माफ करा, अमकं माफ करा, तमकं माफ करा. माफ करा म्हणजे तुम्ही शासनाच्या सरकारी तिजोरीवरती सगळा लोड आणताय की नाही तुम्ही? एक तरी असा म्हणतो का पक्ष, मी देतो फंड्स माझ्या पक्षातर्फे, माफ करा, असं म्हणतोय का कोणी? तुम्ही खरे जर काळजीचे असाल तर मी बेअर करायला तयार आहे त्याकरता, आणि यांचं माफ करा कर्ज असं म्हण ना तू. गेल्या अनेक वर्षात मला एक गोष्ट कळलेली आहे की या संपूर्ण भारतामध्ये दीनदुबळ्यांची, दुःखितांची, वंचितांची, शोषितांची, शेतकऱ्यांची काळजी असणारा एकमेव पक्ष या भारतामध्ये आहे, तो म्हणजे विरोधी पक्ष. मी काय करायला तयार आहे त्याकरता? नुसती भाषणं ठोकून कामं होत नसतात. तुम्ही काय करायला तयार आहात? प्रल्हाद म्हणतो मी त्यांच्याकरता काही गोष्टी करायला तयार आहे. मी त्यांच्याकरता नरकात जाईन. भगवान अचिंबितच झाले. हो बापरे, हे 7व्या वर्षाच्या पोराची काय झेप आहे. अरे स्वर्गात तू कायम स्वर्गात राहशील इतका पुण्यमान आहे. तू नरकात गेलास आणि या सगळ्यांचं कर्म, बरं नवीन नवीन कर्म करणारे आहेतच हो. तुला अखंड नरकात राहावं लागेल. नरकात किती त्रास असतो माहितीये का तुला? तो म्हणला तुम्ही काळजी करू नका देवा. देवाला म्हणतो काळजी का? माझ्याजवळ अशी जादू आहे की मी नरकाचा स्वर्ग करू शकतो. एक एक वाक्य प्रल्हादाच्या मुखातली वाचल्यावर असं वाटतं बाप रे, कुठनं एवढी अक्कल आली हो याला. सातावर किती शून्य दिली तरी अक्कल नाही येत आम्हाला एवढी. मी नरकात गेलो, तिथं सगळं घाण असते, कचरा असतो, अमुक असतो तमुक असतं, सगळं ऐकलंय मी नारदांकडून, माझ्या गुरुजींकडनं मी ऐकलंय. पण नारदांनी मला अशी जादू दिली, अशी युक्ती दिली आहे, हॅरी पॉटरची फुलबाजी. काय ती आहे ते म्हणजे देवा तुझं नाम. मी तिथे जाईन आणि छान सुंदर असं नाम सुरू करीन. आणि एकदा का नाम सुरू झालं की तुम्हीच नारदांना म्हणाला होतात ना, तो श्लोक इथे येतो. तुम्ही एकदा नारदांना म्हणाला होतात ना, नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयैर्वौ मदभक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. नारदा एक वेळ भानुबिंबीही न दिसे म्हटला होतात ना तुम्ही. योग्यांचे मानस उमरडोनी जायत परितया पाशी पांडवा हारपला गिवसावा जेथ नाम घोष परवा करीती माझा. जिथे माझं नाम सुरू असेल, प्रेमानं चर्चा सुरू असेल, प्रेमानं प्रवचन कीर्तन गायन, प्रेमानं माझ्याबद्दल जिथे शुद्ध भावानी प्रेमाने असं नाम सुरू असेल, तिथे मला यावं लागतं असं म्हणालात की नाही. आणि नुसतं यावं लागतं नाही, तत्र तिष्ठामी नारद. हे नारदा, मी तिथे तिष्ठत उभा राहतो आणि ऐकतो, असा उभा राहतो आणि छान नाम ऐकतो असं म्हणलात की नाही. ते म्हणले अलबत म्हणलोच आहे, आहेच आहे. मग झालं तर तुम्ही मला नरकात पाठवूनच बघा, मी तिथे जाईन. फक्त जाताना मला हे न्यायला परवानगी द्या.
त्या सिक्युरिटी चेकिंगमध्ये हे काढायला लावू नका. परदेशात किंवा कुठेही जायचा वेळ होतो, विमान हे काढून दाखवायला लावलं परवा मला तिने जामनगरला. हे काय म्हटलं, वाजून दाखवू का? त्यांना ते वेपन वाटलं, असं काहीतरी सुदर्शन चक्र बिक्र असं. त्याच्यापेक्षा भारी आहे म्हणलं हे. मी तिथे जाईन आणि नाम सुरू करेन, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोलिए श्रीमन ओ नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हरि बोल नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. हो श्रीमन् नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. Repeat. नारायण ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते. ओम प्रल्हादाचा हा आत्मविश्वास आहे, भगवंता मी तुमच्या कृपेनं जिथे जाईन तिथे स्वर्ग निर्माण करीन. भक्ताजवळ हा आत्मविश्वास असला पाहिजे. तो स्वर्गात जाण्याची इच्छा करत नाही, तो जिथे पाऊल ठेवतो तिथे स्वर्ग निर्माण करतो. भागवत हा आपल्याला आत्मविश्वास देणारा ग्रंथ आहे. कम्फर्ट झोन मध्ये जाऊ आम्ही हे कुणी म्हणेल. आम्ही जाऊ तिथे कम्फर्ट झोन आपल्या स्वतःकरता इतरांकरता निर्माण करू. विलक्षण सामर्थ्याने आपल्या लेकरांना आणि आपल्या अंतःकरणाला भरून टाका. हे फार महत्वाचं आहे की मी जे कितीही प्रतिकूलता असेल त्या प्रतिकूलतेवर मी मात करीन आणि माझ्या घराला मी सोन्याचा कळस चढवीन. हे मुलींनी लग्नाच्या आधी ठरवायला पाहिजे. असा आहे का नवरा, तसा आहे का, कसाही असो, प्रामाणिक आहे ना आणि कष्ट करणार नाही, बस दोन पुरे गोष्टी मला. मग त्याची गाडी आहे का, मग कुठली आहे, त्याची हेअरस्टाईल कुठली आहे, नंतर टक्कलच आहे, कसली हेअरस्टाईल.
कंटाळा येऊ नये म्हणून मी विनोदाचा त्याला अलंकार नेसवतोय. खूप महत्वाचे आपले काही कन्सेप्ट बदलायची गरज आहे. हा विषय महाभारतात मोठा येतो, पण मला सांगायचं, विलक्षण आत्मविश्वासानं आपलं चित्त भारलेलं असू द्या. मी करीन निर्माण. मला फार आदरणीय रतनजी टाटांचं एक वाक्य खूप आवडतं. ते म्हणाले, जीवनात कधी चुकूच नाही, बरोबर निर्णय घ्यावा. बरोबर निर्णय घ्यावा, अगदी चुकू नये. या वाक्यावर अजिबात विश्वास नाही म्हणाले माझा. जो निर्णय घेतला होता तो बरोबर आहे, बरोबर होता हे ठरवण्यावर माझा विश्वास आहे. हे प्रल्हाद वेगळ्या भाषेत तेच बोलतोय की नाही? का? माझ्या पाठीशी नाम आहे ना. कुणाचं वाईट करावा येतो नाहीये, कुणाचं वाईट व्हावं असं मनातही येतं कामा नाहीये. मी जे कार्य आरंभलेलं आहे त्या कार्याला मी यशस्वी करून दाखवीन. बॅरिस्टर सावरकर हेच म्हणायचे. तुम्ही आलात तुमच्यासह, तुम्ही नाही आलात तुमच्या विना, आणि आडवे आलात तर तुम्हाला बाजूला करून मला राष्ट्रकार्य करायचंच आहे. कारण की घेतले व्रत हे नच अंधतेने. बघूया, जमलं तर करूया. 35 वर्षाची कार्टी झाली तरी विचार काय ठरवलं? ऍक्च्युली काही ठरवलेलंच नाहीये. एकाला विचारलं, काय रे तुझा प्लॅन आहे? नाही, तुम्ही गेल्यावर आईस्क्रीम खाणार आहे म्हणलं मी. तुम्ही आलात म्हणून ते पटकन ठेवून दिलात. विनोद करा तुम्ही, तो नो प्रॉब्लेम, पण आतमध्ये पक्क करून टाकावं. नाही, मी करणारच आहे. हो, या जगामध्ये एकदा इथं ठरवलं ना की कोणी आपला लूज कॉन्फिडन्स सोडून दुसरं कोणी आडवं येत नाही. आपणच आपल्या आडवे येतो. आणि म्हणून हा अध्याय खूप मोठा आहे. मी थोडक्यात आटोपतो आणि पुढच्या विषयाकडे जाऊया. यानंतर पुढचा जो अध्याय आहे तो भगवान विष्णूंच्या कृपेनं अत्यंत दुरापास्त असणारा जो त्रिपुर आहे, त्या त्रिपुरासुराचा उद्धार विष्णूंच्या आयडियाने, युक्तीने कसा केला शंकरांनी, आणि नारदांनी कसं सांगितलं की हां देवा आता बाण हाणा. कारण 3, एक सोन्याचं, एक चांदीचं आणि एक तांब्याचे, अशी 3 पुरं आकाशामध्ये म्हणजे सॅटेलाइट सारखी तरंगत होती. आणि ती एका रेषेत आल्याशिवाय आम्ही मरणार नाही असं म्हणलं ते 3 जण. त्रिपुरासुर हे 3 जण आहेत. आणि शंकरांनी, विष्णूंची युक्ती आहे ती सगळी, कारण हे विष्णू पुराण आहे ना, विष्णू करता अर्पण केलेलं पुराण आहे. आणि शंकरांनी त्रिपुरासुराचा उद्धार केला. ही कथा येते. 11वा अध्याय जो आहे तो शुकदेवांनी फक्त स्त्रियांकरता उपदेश केलेला आहे. आपण मुळातून वाचून बघा. स्त्रियांकरता उपदेश असं कधी म्हणू नका. सगळा उपदेश आम्हालाच. का असं म्हणू नका. शास्त्र जेव्हा आपल्यावर जबाबदारी टाकतं ना, तेव्हा ते आपली पाठ थोपटत असतं. आपल्यावर जबाबदारी का टाकली आहे स्त्रियांनी विचार करावा. कारण जबाबदारी पेलणारे आपण आहोत म्हणून. ह्यांच्यावर काय जबाबदारी टाकणार? जास्त कॅपॅसिटी कोणाची आहे? आज आपल्याला विशेष वाटेल, जगातला सर्वे आहे बरं का. ऑफिसेसमध्ये काम करणारे पुरुष आणि काम करणाऱ्या स्त्रिया यात प्रामाणिकपणानं जास्त काम, जगातलं सांगतोय मी आपल्याला, प्रामाणिकपणानं काम करणारं कोण असेल तर जास्त प्रामाणिकपणानं स्त्रिया काम करतात. हा जगातला सर्वे आहे. यांचा अर्धा वेळ याच्यातच जातोय. हो, गंमत सोडून देऊया. शास्त्र विचार करतो. पुन्हा पुन्हा विचार करा की का बरं असं. एक कंटाळून नये म्हणून तो विनोदाचा भाग आहे, पण एक साधा मुद्दा लक्षात घ्याल. मुलाला वाढवण्याची आणि मुलाला पोटात 9 महिने ठेवण्याची व्यवस्था निसर्गाने स्त्रीच्या देहात ठेवली का पुरुषाच्या? पुरुषाला फक्त निमित्त केलाय. 9 महिने काय, 9 मिनिटं इकडचं वीट इकडचे असं करतोय, तिकडची बॅग इकडची. तो चिवटपणाचा ना तो स्त्रीच्या देहात आहे, निसर्गता आहे. बरं, पुरुषांनी स्त्रीचा जन्म घेतला की तसंच आहे. स्त्रीचा देह परमेश्वराने निर्माण करत असताना परवा एकाने छान सांगितलं, स्त्रीला तुम्ही जे द्या ती अनंत पटीनं वाढवून देते. स्त्रीचं वैशिष्ट्य आहे म्हणाले. स्त्री म्हणजे विस्तारती इति स्त्री असं म्हटले. विस्तार करते ती स्त्री. एकटा नवरा असतो, त्याचं बीज घेते, 2 पुरुष करते किंवा 2 मुलं करते. आपले एक नवरा आणि दुसरा मुलगी किंवा मुलगा.
म्हणून ती आपल्या नवऱ्याला जन्मविते म्हणून तिला जाया म्हणतात. पुन्हा जन्मविते त्याला 1 2 3 4 पूर्वी तर 8 8 10 10 असायची मुलं. आणि मंत्रच आहे की 11वा नाही होता कामा. दशास्याम पुत्रानां देही पतिमेकादशं कृधी. आता पती हा तिचा 11वा मुलगा ठरव. आता पती पत्नी नातं संपलं. असं ही स्त्रीची व्यवस्था आहे. तिला आनंद द्या, ती घरातला आनंद. ती थोडंसं तुम्ही तिला आणून द्या भाजी बिजी, ती छान स्वयंपाक करते. असं आहे. आणि म्हणून त्या स्त्रीवर जबाबदारी पण निसर्ग जास्त टाकतो. आणि ती निसर्गता असणारी जबाबदारी आहे ती शुकदेवाने इथे सविस्तर समजावून सांगितली की बाई, तुला हा प्रपंच नेटका करायचा आहे, तुला परमार्थही नीट करायचा आणि प्रपंच नेटका करायचा. याकरता पतिव्रतेची व्याख्या इथे नाही आलेली पण इतर ठिकाणी आलेली ती ठेवतो. आणि पतिव्रता याचा अर्थ केवळ देहाच्या दृष्टीनं पतीशी प्रामाणिक राहणारी, हे फारच बेसिक आहे, हे तर कॉमनच आहे, त्यात काही विशेषच नाही आहे. पण याही पेक्षा पतिव्रतेची मोठी विस्तृत व्याख्या ऐका. कशी असावी पत्नी, मुलगी कशी असावी, आपल्या घरात आलेली प्रत्येक स्त्रीने विचार करावा. पुरुष कसा असावा तो अध्याय सुरू होईल त्यावेळेला त्याच्याबद्दल पण आहे. नाही तर तुम्ही फक्त भूगोलच शिकवता, इतिहास कधी इतिहासाचा क्लास आहे तेव्हा इतिहास शिकवू. शास्त्र सगळ्याबद्दल बोलतं. तर त्याने सांगितलं स्त्री करता पहिली जबाबदारी कार्येषु मंत्री. एखाद्या कार्यामध्ये स्त्रीनी योग्य तो सल्ला द्यावा, मंत्रणा करावी. आपल्या पतीला धर्माच्या दृष्टीनं कुठेही अवनत गतीला जाणार नाही, सज्जनतेच्या किंवा धर्माच्या दृष्टीनं तो खाली जाणार नाही, पतन होणार नाही त्याचं, ही काळजी पत्नीने घ्यायची. म्हणून पतनात त्रायते सा पत्नी. पत्नी या शब्दाचा निरुक्त काय, त्याची सज्जनता, त्याचा मोठेपणा, त्याचा दिमाग, त्यांचा एकूण धर्म हा कोणी सांभाळायचा आहे. काही ऐकू नका त्याचं, असेच आहेत भाऊजी, हे शिकवते ती पत्नी नाही. एक त्याच्याबद्दल वेगळं बोलावं लागेल, त्याच्या तिकडं नको जा. वाईट शिकवते ती पत्नी नाहीये, ती त्याला पतन करायला म्हणजे पत्नीत्वाला ती काळीमा आहे. म्हणून शकुंतलेचा महाभारतात हा विषय फार मोठा येतो. शकुंतला आणि दुष्यंत संवाद आहेत. जेव्हा दुष्यंत तिला ओळखायला नकार देतो तेव्हा स्त्रीबद्दल आणि पत्नीबद्दल इतकं अप्रतिम विवेचन केलंय हो. केव्हा तरी महाभारत वाचून बघा. आपण जे टीव्हीवर बिवर बघतो ना ते थोडंसंच असतं, आणि ते कसं त्यांना ते उपरणे सावरण्यातच वेळ जातो सगळा. हे का शिवाजी मध्यंतरी आलं त्या असं हातामध्ये डायलॉग वगैरे, म्हणजे त्याच्यात अर्धा त्यात ते पडतंय का काय तिकडं अर्धा काळ त्याच्यातच जातो. म्हणून मूळ आपण संहिता वाचून बघितली पाहिजे. किती अप्रतिम बोलली हो शकुंतला. म्हणून कार्येषु मंत्री. कितीतरी स्त्रिया इतिहासामध्ये होऊन गेल्या. महाराणा प्रताप मोठा होता प्रश्नच नाही, पण महाराणा प्रतापाला मेलात तरी चालेल, मी तुमच्या मागे सती जाईन पण तुम्ही युद्धाला जा, हे कोणी सांगितलं? त्यांच्या पत्नीने. किती मोठे होते हे सगळे लोक. आता बली येणार आहे आज सुरुवातीलाच, उत्तरार्धातल्या सुरुवातीलाच बली येतो. बलीच्या दारामध्ये जेव्हा वामन आले त्यावेळेला त्या बलीच्या पाठीशी उभं राहणारी कोण आहे? त्याची पत्नी आहे विंध्यावली. ती म्हणाली तुम्ही द्या दान धर्म, भीक मागायची वेळ आली तर मी तुमच्या बरोबर असेन, पण तुम्ही मागे पुढे बघू नका. असे खूप स्त्री आहेत इतिहासामध्ये. म्हणून कार्येषु मंत्री. मंत्री म्हणजे मंत्रणा जिच्या बरोबर करावी त्याला मंत्री म्हणत असत. बरं, पूर्वी मंत्री म्हणले की पैसे खाणे असं जे फॉर्म्युला झालाय ना तो सध्याच्या काळात झालाय. आणि तरी आता सध्या बरं आहे, घरामध्ये तिचा सल्ला घेतला गेला पाहिजे असं तिनं छाप उमटवली पाहिजे. बघा बुवानी काय सांगितलं, पण जाऊ दे चला. कार्येषु मंत्री. कार्येषु मंत्री वचनेषु दासी. वेळ आली तर आपल्या मुलाची असेल, आपल्या घरातल्या लोकांची असेल, सासू सासऱ्यांची असेल, नवऱ्याची असेल, एखादी आज्ञा पटकन दासीसारखी, ओके किती वाजता पाहिजे तयार मुलगा सांगा, तयार असेल. वचनेषु दासी. दासीप्रमाणे कमीपणा नाहीये. एखाद्या ठिकाणी तुम्हाला मुख्य व्हायचं असेल तर तुम्हाला तिथे राबावंच लागतं. आबासाहेब म्हणले शिवबा उद्याच्याला जावं लागेल आपल्याला आदिलशहाकडे. शहाजी महाराजांची कथा. शिवबा म्हणले लहान होते शिवबा 11 वर्षाचे.
शिवबा असं चालत नाही. काल बादशाहने तुमची आठवण काढली होती कि आपका बेटा पूरे 12 बरस का हो गया, आप उसको दरबार में क्यों नहीं लाया, ऐसा पूछ रहे थे वो, जाना पडेगा. शत्रूच्या दरबार. इतक्याच जिजाबाईंनी पाहिलं आणि विचारलं, काय चाललंय पिता पुत्रांचं एवढं गोड गोड बोलणं. जिजे, हा मुलगा नाही म्हणतो चक्क मला, आदिलशहाच्या दरबारात यायला नाही म्हणतो. फक्त जिजेने त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, उद्या किती वाजता, आत्ताच्या भाषेत बोलतो, सकाळी 6 वाजता सूर्योदयाला मुलगा तयार असेल. काय कन्व्हिन्स केलं काय माहिती नाही, दुसऱ्या दिवशी 6 वाजता मुलगा तयार होता. याला म्हणतात वचनेषु दासी. आम्हाला काय माहिती तुम्ही म्हणणार असो, आम्हाला काय स्वप्न पडलीत काय, तिला काय म्हणतात ते जाऊ द्यात. मूर्ख स्त्रिया आपल्या नवऱ्याला गुलाम बनवतात आणि आपल्या गुलामाची पत्नी स्वतःला बनवतात. आणि शहाण्या स्त्रिया आपल्या पतीला महान असा राजा बनवतात आणि राजाची सम्राटाची पत्नी म्हणून त्या जगतात. याला म्हणतात वचनेषु दासी. कार्येषु मंत्री वचनेषु दासी, भोज्येषु माता. जेवायला वाढताना ती आई आहे, कारण आई आपल्या लेकरा करतात जे राबत 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 स्वयंपाक करते दी, बाकी कुणा करता करीत. फ्राईड राईस. तर परवा एक जण, बुवा आमची बायको जिरा राईस फार भारी करते. अहो काही नाही, जिऱ्या भरत होती डब्यात, इतक्यात अर्धा त्यात भातात पडला. तिनं 2 चमचे तूप घातलं, थोडं मीठ घातलं आणि ढवळलं. हा जिरा राईस स्पेशल डिश आहे बरं का, या येड्याला कळत नाही. डिलिशियस डिलिशियस करत खात होता. गंमत सोडून द्या, हा विनोदाचा भाग झाला. भोज्येषु माता. शास्त्राप्रमाणे आपल्याला विशेष वाटेल, शास्त्राप्रमाणे जेवायला वाढणारी जी स्त्री आहे ती वाढणाऱ्याची आई सांगितली बरं. जेवणाऱ्याची आई आहे ती. बायको असेल, ती वहिनी असेल, ती काकू असेल, ती मावशी असेल, ओळखीची असेल, अनोळखी असेल, माहिती नाही. पण वाढायला आल्यानंतर यानं असा विचार करायचा आहे, माझी आई वाढायला आली आहे, आणि तिनं विचार करायचा आहे की माझं लेकरू जेवतंय. कारण फक्त आईलाच असं वाटतं जगामध्ये की माझ्या लेकरानं भरपूर खावं आणि छान तब्येत व्हावी. असं कुठल्याही हॉटेलवाल्याला वाटत की गिराईकानं माझं वाटोळं करावं आणि भरपूर खाऊन. विचार करून बोलताय तो. भोज्येषु माता. पुढचा मुद्दा शयनेषु रंभा. विस्तार करत नाही, पण रेकॉर्डिंग चाललंय, बोलून ठेवतो. गुरुचरित्र असं सांगतं, शिवपुराणही तेच सांगतं की स्त्री ही पती समोर सजलेली असली पाहिजे आणि एरवी तिनं नॉर्मल मेकअप केला पाहिजे. जास्त विषय वाढवायला नको. सध्या काय झालंय परिस्थिती, घरी आल्यावर मोलकर्णीसारखे काय नवीन एक पदार्थ निघालाय तो. असू देत, जास्त खूप खाली उतरलो मी, मला कळतंय, पण काय इलाज नाही होत. असे मुद्दा बिंबवायचा आहे मला. शयनेषु रंभा. पुढे मनोनुकूला. घरातल्या सगळ्यांचं मन जाणून अनुकूलतेनं स्त्रीने वागली पाहिजे. हे म्हटलंच पाहिजे. एक पद म्हणत असतो मी इथे, माझ्या सासूला काय पाहिजे, माझ्या सासऱ्यांना काय पाहिजे, माझ्या पतीला काय पाहिजे, माझ्या मुलांना काय पाहिजे, माझ्या नातवंडांना काय, ती किती कवयाची असेल माहिती नाही, सगळ्यांची काळजी तिनं घेतली पाहिजे असं शास्त्र सांगतं. का? तिच्यात तेवढी कॅपॅसिटी आहे. मनोनुकूला. काही वेळा घरात भांडण होतं, बाप चिडचिड करतो, कशाला एवढे 10,000चे बूट कशाला आणलेत, आम्ही 200 रुपयाचे बूट. बाबा आता मिळत नाहीत 200 रुपयाला. अरे आम्ही 10 रुपयात सगळा बाजार करून यायचो पूर्वी. बाबा आता नाही जमत, सगळीकडे कॅमेरे लावलेले असतात. होतं की नाही भांडण सांगा. सांभाळायचे कोणी? घरातल्या स्त्रीने. तिनं सांगायचं थांब मी बोलतो, आणि मग त्यांना सांगावं, अहो सगळ्या त्याच्या मित्राचे 15-15, 20-20 हजाराचे बूट आहेत, त्याचे 10,000चे नकोत का? इतर ठिकाणी मी काटकसर करते, मी पैसे वाचवते, नका त्याला बोलू, आपलं लेकरू आहे ना ते. आणि ते बाहेर गेल्यानंतर ती उलट मुलाला सांगते, बाळा पै जोडली रे बाबांनी, त्यांचं चुकीचं नाहीये, खूप गरिबीत मोठे झालेत ते, त्यांना समजून घे, ते काही तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही आहेत, पण तूही त्यांना समजून घे. हे सांभाळायचं काम कुणाचं आहे सांगा? हे तर उलट असतंय हो.
काय विचारू नको बंड्या, लहानपणी त्यांना कुत्रा चावल्यापासून असंच करतात ते. आणि याकरता गजानन महाराजांचे एक भक्त होऊन गेले, म्हणजे असतील ते मला माहित नाही, रानडे नावाचे एक जण होऊन आहेत. त्यांनी एक छान पद लिहिलं, मी नेहमीच हे म्हणत असतो. आपल्या सप्ताहातही मी म्हटलेलं होतं, आठवत असेल पिंपळगावकर काका, आपल्याही घरी म्हटलेलं होतं. मला ते पद खूप आवडतं. म्हणून की घर कसं असावं ही जबाबदारी पुरुषावर आहे, स्त्रीवर जास्त आहे. 60% स्त्रीवर आहे, 40% पुरुषावर. केवळ आपुल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये, आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये, आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. येणाऱ्याला पाणी द्यावे, मुखात वाणी गोड हवी, जाणाऱ्याच्या मनात फिरुनी येण्यासाठी ओढ हवी. ऐसा केवळ माणुसकीचा जरा वहावा मनामध्ये, आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. नित्य काळजी घरात घ्यावी, वय झालेल्या पानाची. पुन्हा ऐका, नित्य काळजी घरात घ्यावी, वय झालेल्या पानाची, ज्याची त्याला द्यावी जागा, वयाप्रमाणे मानाची. एकमताने निर्णय घ्यावा, नको दुरावा कुणामध्ये, आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. भांड्याला लागतेच भांडे, विसरून जावे क्षणामध्ये, परस्परांना समजून घ्यावे, आढी नसावी मनामध्ये. दिवसा राती परमेशाचा निवास असावा घरामध्ये, आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये, आपुलकीच्या. लळा जिव्हाळा आत असावा, लळा जिव्हाळा आत असावा, नको उमाळा वरकरणी, नको घराला गर्वधनाचा, लीन राहावे प्रभू चरणी. ही जबाबदारी पुरुषापेक्षा स्त्रीवर जास्त दिली आहे, हे मला सांगायचं. कारण भावाभावांचं जमतं हो. त्या दोघी आल्या, त्या तिघी काय जेवढे असतील तेवढ्या. जसं या घराने त्यांना जपायचंय, परक्या घरातली ही एक कळी आली, तिला छान उमलवायचंय, तिला कोमेच व्हायचं नाहीये, तसं तिने पण लक्षात घ्यायचंय की मी या घरामध्ये दुरावा निर्माण होऊ देणार नाही. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी सांभाळेन. आणि उदारतेनं जे लोक वागतात त्या घरामध्ये 2 पैसे कमी असतील, शुकदेवांना माहिती आहे, पण तिथे समाधान असेल. त्याग करावाच लागतो. छोट्या छोट्या गोष्टीत त्याग करावा लागतो. साम्राज्ञी श्वशुरे भव आपण मंत्र म्हणताना लग्नामध्ये, साम्राज्ञी भव म्हणजे या घराची राणी हो. साम्राज्ञी हो हा सत्तावाचक शब्द नाहीये, हा अधिकारवाचक शब्द नाहीये, हा जबाबदारीवाचक शब्द आहे. की त्या घरात गेल्यानंतर तू साम्राज्ञी हो.
म्हणजे सगळ्या लोकांनी तुझं ऐकलं पाहिजे. सम्राज्ञीचं, ती सम्राटाची बायको आहे ना, तिचं सगळ्या लोकांनी कधी ऐकतात? 1-2-4 वर्ष जेव्हा अशी जातात की जेव्हा ती समर्पिततेनं वागते. नवीन साडी आली ती लगेच सासूबाईंना भेटते, भेटते म्हणजे घरामध्ये त्यांच्यासमोर, मला नवीन साडी आली, माझ्याकडे अशा 2 साड्या आहेत, आता नणंदबाई येणार आहेत ना माहेरपणाला, त्यांना देऊया. एकदम सासूच्याही मनात जाते ती, अरे क्या बात आहे. ती नको नको म्हणेल, पण तिला बरं वाटतं की माझी सून माझ्या मुलीची काळजी घेते, करतीये. अहो, साडी 2-5 हजाराची असते, पण मिळालेलं जे बेनिफिट असतात ना, ते लाखो रुपयाचे असतात. म्हणजे पैशात मोजताच येणार नाही असे असतात. हे शुकदेवांना सांगायची वेळ आली म्हणजे बघा, त्याने लग्न न करता. आणि खूप गोड सामान्य धर्म आणि विशेष धर्म असे धर्म सांगितलेत त्याने. बरं, आणि यानंतर पुढचा जो अध्याय आहे, 4 वयोगट आणि 4 वयोगटाची 4 कर्तव्य. या वयोगटाला आपल्याकडे आश्रम म्हणायची पद्धत. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास आश्रम. आश्रम याचा अर्थ ते जंगलात बांधतात ते नव्हे. आमच्याकडे जंगलात आम्ही आश्रम बांधलाय, या भेटायला, वायफाय आहे तिकडे. मला तर हल्ली निश्चित वाटायला लागलंय, ज्याला जिथं वायफाय येतं तो आश्रमच नाही. अहो, जगाशी डिस्कनेक्ट झालं पाहिजे हो, तरच मजा आहे. मला एक आश्रमातले महाराज सांगत होते, या बुवा तुम्ही मस्त भजी बिजी करू आपण. काय होतं, मी वयानं मोठा असल्यानं काही बोलायला जाणार नाही, पण अरे मी जर आश्रम काढला तर मी कोणाला म्हणणार, मी त्यांच्या जेवणा खाण्याची, भात आमटीची काळजी घेईन, माझ्याकडे कोणी आली मी आधी काढणार नाही, सांगतोय मी. तर बुवा तुमचा काही प्लॅन आहे का? काही प्लॅन नाही आहे माझा. मला गुरुजींचं तुमच्या वाक्य खूप आवडलं, माझा आश्रम माझ्याबरोबर संपणार पाठशाळा, असं म्हणाले गुरुजी. असं परवाच झालाय, खूप छान. मला कोणाची आठवण आली, स्वामी रामसुखदासजी महाराज म्हणून सत्पुरुष, परवा मी म्हणालो, त्यांची एक मृत्यूपत्राचं पुस्तक आहे, एक संत की वसियत असं हिंदीत पुस्तक आहे. त्याच्या तुम्हाला सांगतो, आवृत्त्या कराव्यात पाठांतर करून, इतकं भारी पुस्तक आहे. मी 20 वर्षांवर असताना गडावर वाचलं होतं ते. काय कन्सेप्ट असतात हो, कुठल्या उपाधीत नाही अडकायचं. मी आश्रम बांधीन, मी काही नको. जर आपल्याला खरा शुद्ध परमार्थ करायचा असेल तर उपाधी वाढवू नका, असं संतांनी सांगितलं. आणि चुकून वाढली असेल तर त्यातनं स्वतः क्विट व्हा. मला सांगायचं आहे असं की आश्रम याचा अर्थ काय? आश्रम याचा अर्थ वयोगट 1 ते 25, 26 ते 50, 51 ते 75 आणि जगलो तर 76 ते 100. 4 वयोगट. 4 वयोगटाची 4 कर्तव्य काय? ब्रह्मचर्य आश्रमाचं कर्तव्य काय? मला माझ्या जीवनात लोकोपयोगी काहीतरी चांगलं करायचंय, म्हणून मला त्या विद्या आल्या पाहिजेत ज्या विद्यांचा जगाला उपयोग आहे. हे ऍब्सॉर्ब करणं, मिळवणं, हे कधी लहानपणी. आणि 1 ते 25 जे मनुष्य शिकतो ना, तेच खरं असतं. नंतर ऍडजस्ट करतो. पोस्टातनं रिटायर झाल्यावर रुद्र शिकले आमचे काका, मग त्यांना असिस्टंट म्हणून बोलवतात, मुख्य रुद्र म्हणायला त्यांना बोलवत नाहीत. ते ठीक आहे, वाईट करत नाहीत ते, पण जीवन समर्पित केलं लहानपणी तो जास्त साहजिक, त्याचं मूल्य जास्त आहे ना. आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की आरोग्य लहानपणी 25 वर्षापर्यंत मिळतं. छान तब्येत असली पाहिजे. 1 ते 25 जो मनुष्य व्यायाम करतो ना, तो पुढं 75 वर्ष टिकतो. छान मस्त तब्येत असली पाहिजे. या 2 मुख्य सांगितल्यात. लोकोपयोगी सुस्वभाव मिळवा, लोकोपयोगी काही असं मिळवा की जे लोकांना उपयोगी पडणार आहे, आणि असे काहीतरी विद्या मिळवा. काहीतरी करतात लोक. एकाने मध्यंतरी मी ट्यूब खाऊ शकतो म्हणलं, या अशा कसा 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 काचा खा, त्यांनी दाखवला होता प्रयोग. उपयोग काय? आमच्याकडे कचरा कुंडर नेऊन बसवायला पाहिजे त्याला तिथं. इतकं उपयोग काय त्याचा? असं म्हणून त्यानंतर पुढचं जे 26 ते 50 जे आहे ना, छान नेटका प्रपंच करा म्हणाले. सविस्तर आहे, मी 5-5 मिनिटात सगळं सांगतोय. ज्याला छान प्रपंच करता आला, संसार चांगला, गृहस्थाश्रम करता आला, त्याला वानप्रस्थामध्ये गेल्यानंतर कुठली ददात नसते. वृद्धपणी जे लोक खाखा करतात ना, त्यांनी नको तेव्हा उपास केलेले असतात, लक्षात ठेवा. चांगली मुलगी मिळावी, चांगला मुलगा मिळावा, उपास भयंकर करतात बघा हल्ली. आणि नंतर श्रद्धा उडतेच हो तो मिळाल्यानंतर. म्हणून छान देखणा प्रपंच करा, विषयांचे उपभोग समर्थतेनं घ्या म्हटलंय त्यांनी. बावळटपणा नाही. हे
बुद्धावतारानंतर विकृत वैराग्य आलंय आपल्याकडे. त्यांची काही चूक नसेल, पण त्यांच्या अनुयायांनी काही ते सर्वम क्षणिकम सर्वम भंगुरम सर्वम सर्वम करून टाकलं. त्यांचे आप्पा सांगायचे स्वामी वरदानंद भारती म्हणे सगळ्यांना संन्यास देऊन टाकले त्या लोकांनी. मुलांना संन्यास दिले, तरुण मुलींना त्यानं झेपेल की नाही वैराग्य वगैरे काही नाही विचार केला. सगळं सर्वम क्षणिकम म्हणून सक्ती करून त्यांना संन्यास दिले. मुलगा संन्यासी मुलगी संन्यासी म्हणून त्यांना मुलंही संन्यासी झाली म्हणे. असं आपण उपरोधिकपणानं म्हणायचं नाही झेपणार आहे. एखाद्या समर्थ, एखादे ज्ञानोबा सर्वसामान्य एक सामान्य धर्म असतो आणि विशेष धर्म असतो. आणि म्हणून छान देखणा प्रपंच करावा, याच्यावरती समर्थांची ओवी आहे. प्रपंच करावा नेटका, सगळी कर्तव्य छान करा. विषयांचे भोग, लाडू खायचे वेळेला छान लाडू खा. नको 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 नंतर पाहिजे 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 असं होतं. आपल्याला, मी विनोद नाही करत आहे, आपल्याला असे लोक जाणवत असतील 70-80चे, लाडू केल्यात आजोबा देऊ का, ते सांगतात मी भरपूर खाल्लेले आहेत, तुम्हाला भरपूर खा, उरला तर मला द्या. असं तृप्तीनं बोलणारे लोक असतात की नाही. का ती तृप्ती असते? जेव्हा भोगायचे तेव्हा छान भोगलेलं असतं. आणि म्हणून तिथे परमेश्वराला आणायचंय. तो प्रसाद म्हणून भोगतोय मी. आणि कलात्मकतेनं उपभोगाना. मी गमतीने इथे पोह्याचं उदाहरण देतो. पोहे खायचेत ना, बाऊलमध्ये घ्या, म्हणजे ते बराच वेळ गरम राहतात. अशा सरळ डिशमध्ये देतात ना, ते लोक अरसिक वाटतात मला. हे घ्या पोहे, की बोलणार नाही मी कोणाला काही, बहिणी घाबरू नका. ही आयडिया देतोय आपल्याला. छान लिंबाची फोड, अमकं दमकं, अशी आडवी लिंबाची फोड पाहिजे म्हणाले त्यांनी. छान सांगितलंय. चतकोर कुणी शोधून काढली आहे. हे म्हणत असताना काय म्हणायचंय त्यांना? मला ते दिवेकरांचं ते आवडलं. 2-2 तासांनी जेव्हा म्हणणारे आहेत ना त्या बाई, त्या म्हणाले की तुम्ही डोळेभर ताट पहा. हे वेदांनी म्हटलंय आपल्याकडे. पापड वाढलं पापड खा, लोणचं वाढलं लोणचं खा, भाजी वाढली भाजी खा, असं नाही आपलं जेवण. ते जेव्हा पाहतो ना त्यावेळेला ते पाहिल्यावर त्याचा परिणाम होतो आणि पित्तरस असे स्रवायला लागतात. तोंडाला पाणी सुटणं नावाची गोष्ट आहे ना, ती होते. आणि मग साहजिकच त्या भोजनाची रुची होते. हे आधुनिक भाषेमध्ये का होईना त्यांनी तेच सांगितलंय. आणि म्हणून, आणि नुसतं तेवढंच नाही, त्याबरोबर दुसरी एक जबाबदारी दिली. उरलेल्या 3 आश्रमांची जमेल तेवढी सेवा करा. संन्यासी लोकांना भिक्षा गृहस्थच वाढणार आहे. वानप्रस्थ लोकांची काळजी कोण घेणार आहेत? शिकणाऱ्या मुलांच्या पाठीशी कोण उभं राहणार आहे? म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाणी. हा उपदेश गृहस्थाश्रम भागवतांनी सांगितलंय, खूप महत्वाचा आहे बरं का. पण उरलेल्या 3 आश्रमांचा तो आधार आहे. यानंतर वानप्रस्थाश्रमाचं महात्म्य शुकदेव सांगतात. वानप्रस्थ याचा अर्थ हळूहळू खरी रिटायरमेंट घेणे. वनामध्ये निघून जाणे, याचा प्रस्थान म्हणजे निघणे नाही का. त्या रेल्वेच्या इथं असतं बघा, अरायवल आणि डिपार्चर. तर डिपार्चर म्हणजे प्रस्थान, असं प्रस्थान म्हणजे निघणे, वनात निघणे, वनात निघून जाणे, असा तो आश्रमाचा शब्द आहे. मग वनात निघून जाणे म्हणजे याचा अर्थ काय? प्रत्यक्ष वनात कुठं जाणार आता? वनातच इतक्या लोकांनी घरं बांधली आहेत. आम्ही दरवर्षी नैमिषारण्यात साधारण जातो. इतकी गर्दी आहे तिथे नैमिषारण्यात. अरण्य नाहीच राहिलं ते. आता अरण्येश्वर पूर्वी होता, आता तो शहरेश्वर झालाय की नाही, नगरेश्वर झाला तो. ह्याचा अर्थ काय? वनामध्ये बरोबर 3ला चहा मिळणार नाहीये हे सांगायचं त्यांना. हळूहळू हवं नकोच तो क्षेत्र कमी करत जायचं. आणि कसंही चालेल मला या सायकोलॉजीत, या मानसिकतेमध्ये जा. त्यांनी वापरलेले शब्द तसेच्या तसे वापरतो. जगाशी होणारा वियोग हा जर अपरिहार्य आहे तर त्याची काहीतरी तर तयारी कराल की नाही, ती वानप्रस्थामध्ये करायची. रेडी फॉर डिपार्चर. 51 नंतर एक एक गोष्टी सोडायला सुरुवात करायची. आता चहा घेत नाही आम्ही, आणि पुन्हा घेत नाही याची जाहिरात करू नका, पण ते एक स्वतंत्र अजून क्षेत्र आहे. आम्ही नाही चहा घेत कधी. अहो चहा घेणारा परवडला, इतकं तो चहा न घेणारा कटकट करतो. चव नाही माहिती, इतकं ओरडू नको, घे चव, घेऊन थोडा बघ.
याचा विचार करून ठेवायला पाहिजे. म्हणजे असं होतं, एकदम वाईट वाटणं बंद होतं. असं म्हणाली हो मला सोनबाई. वानप्रस्थात काही म्हणू, मी त्याला उदाहरण चहाचं देतो. 3 वाजता बरोबर वनात चहा देणार आहे का मला कोणी? पूर्वी होता, मी ऑफिसला होतो, मला तो आत्ताच सांगतो, मी 4 वाजता प्रवचन करतो, मी तर 3 सव्वा 3ला मला चहा लागतो. पण जेव्हा मी काही थांबेन, नसेल चहा चालेल. इतकं केलं मी, पण साधा सुरीने मला 3ला सवय आहे ना मला पूर्वीची. उलट करा म्हणतात आमचे, की 3ला चहा तुम्ही करा आणि सुनेला नेऊन द्या. वानप्रस्थात नो सिंपथी रिक्वायर्ड या मोडमध्ये जा. कोणाकडनं मला अपेक्षाच नाही आहे. तरुणांनी सांभाळावं आई वडिलांना, जे काय जे असतील त्यांना, पण त्यांच्याकडून अपेक्षा बंद. मला कोण तुम्ही सहानुभूती देणार? उर्मटपणा नको हा, पण सहानुभूतीची अपेक्षा. आणि प्रत्यक्ष संन्यास, अहो कैलास संहितेमध्ये शिवपुराणात सांगितले सगळ्यांनी संन्यास घेतला पाहिजे. शंकरांनी सांगितले सगळ्यांनी संन्यास घेतला पाहिजे म्हणे. याचा अर्थ असा की संन्यासासारखं जीवन आपण, विचारवंत सर्व संन्याशी, मी आणि माझेपण विसरले जयाचे अंतःकरण, संन्यासी तया म्हणती जाण धनंजया. ज्ञानेश्वरी, मी म्हणजे कोणी नाही आणि माझं म्हणजे कोणी नाही. आणि जास्तीत जास्त आपला काळ या 4ही आश्रमामध्ये अध्यात्म आणि धर्मश्रवणात घालवा. म्हणजे त्या वेळच्या भूमिकांना न्याय द्यायची प्रेरणा आपल्याला होते. कारण आजूबाजूच्या सगळ्या लोकांचं जे वागणं आहे ते पाहून आपणही तसं वागावं, कॉपी करावी असं आपल्याला वाटत असतं. आपण शास्त्राची कॉपी करावी, धर्मशास्त्र जे सांगतं ते ऐकावं. याकरता विसरू नये आपण धर्म, याकरता अध्यात्म श्रवणाला जा, हे सांगून हा मुद्दा पूर्ण होतो. साधक आणि सिद्धांत धर्म सांगितले. 14वा अध्याय फक्त गृहस्थानी कसं असावं हे पुन्हा सांगण्याकरता आला. आणि शेवटचा मोक्ष धर्माचा 15वा अध्याय सांगून शुकदेवजी महाराज हा 7वा स्कंद समारोपित करतात. 8व्या स्कंदाच्या सुरुवातीला काय आहे हे ऐकायला आपण 15-20 मिनिटांनी एकत्र जमूया बरं. आणि छान असा वामन अवतार आहे, त्याच्या आधी समुद्र मंथन आहे, वामन अवतार आहे, याचा अभ्यास आपण एक 15-20 मिनिटांनी करूया. थोडासा गोडवर चहा कॉफी असेल ती घेऊ आणि परत 15 मिनिटांनी एकत्र जमूया. गोपाल कृष्ण भगवान. ओम नमो भगवते, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय.